Tell me, are the voice and screen clear? All okay? Please tell me, are the voice and screen clear? All okay? Fine. So a very good morning to all of you. Good morning, everyone. Good morning. Good morning. Yes, good morning to all of you. Good morning, everyone. Good morning, Devi. Good morning, Neil. Good morning, Sania. Good morning to all of you. Harsh, good morning. Good morning, Shri, Shaina, Tanvi. Good morning to all of you. Yes, Munir, good morning. Let everyone join. We will start within a minute. Yes, let everyone join. Fine. So, how was the test? Tell me. Have you seen the solutions? Have you cross-checked your logics with the logics given in the solutions? Yes. बघितले ना सॉल्युशन्स व्यवस्थित सगळे समजून घ्या ते. त्यात काय डाउट्स असतील तर मला पाठवा. काल जसा एक डाउट आला होता. गुड निदेश. ती सगळे सॉल्युशन्स बघा, समजून घ्या. काही ट्रिकी क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये, काही डिफिकल्ट क्वेश्चन्स पण होते. तर ते बघा, जे जमले नाहीत ते. ते सगळे सॉल्युशन्स बघा. ट्रिकी क्वेश्चनचे सॉल्युशन्स बघा. इझी तर तुम्ही केले, चला ठीक आहे पुढे. जे काय ट्रिकी क्वेश्चन्स होते त्याचे लॉजिक्स बघा, तुमचे लॉजिक्स बघा, ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. समजतंय का चेक करा. नोटबुक मध्ये त्याला टेस्टच्या अनालिसिसच्या लिहून ठेवा शॉर्ट मध्ये. आणि ते करून सुद्धा जे क्वेश्चन समजत नाहीये ते क्वेश्चन्स मला सेंड करा किंवा ग्रुपवरती सेंड करा. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलं जाईल. ओके, बर. सो प्रत्येकाने ते अनालिसिस करणं गरजेचं आहे. बर, बरं बाळांनो, हेही सांगा की हे टास्क जे दिलं होतं तुम्हाला, सेकंड्स हँड, मिनिट हँड, आवर हँड, याचे टाइम पिरियड तर तुम्हाला माहित आहे. त्याची फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा कॅल्क्युलेट केली का तुम्ही? त्याची फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा कॅल्क्युलेट करायचा एक टास्क दिला होता, केलं का तुम्ही? केलंय का? केलंय? श्रीराम इज सेइंग येस. अदर्स? बाकीचे लोक घ्यायचे होते याचे रेसिप्रोकल, सांगितलं होतं ह्याचे रेसिप्रोकल ट्राय करा. येतात आता रेसिप्रोकल. अवघड नसतं ते, आपण फक्त ट्राय करत नाही त्यामुळे ते आपल्याला अवघड वाटतं. मी तुम्हाला घेऊन दाखवू, कशाचा रेसिप्रोकल घेऊन दाखवू सांगा यातल्या? याचा घेऊन दाखवू, 12 आवर वाल्याचा. 12 आवरचा रेसिप्रोकल काढून दाखवू तुम्हाला. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काढून दाखवू आवर हँडच्या. चला दाखवतो बघा. मला काय पाहिजे? फ्रिक्वेन्सी ऑफ आवर हँड पाहिजे. काय पाहिजे मला? फ्रिक्वेन्सी ऑफ आवर हँड. फ्रिक्वेन्सी ऑफ आवर हँड पाहिजे. काय करणार मी? 1 अपॉन टाइम पिरियड ऑफ आवर हँड. टाइम पिरियड ऑफ आवर हँड. आवर हँडचा टाइम पिरियड किती सर? 12 आवर. करेक्ट, 12 आवर. आवरला काय लिहिणार सर? आवरला लिहिणार मी सर 3600 सेकंड किंवा 60 मिनिट. आवर कॅन बी रिप्लेस बाय 60 मिनिट, राईट? बर, 1 अपॉन 12, 60 मिनिट. 60 ऍज इट इज. मिनिटला काय लिहिणार? 60 सेकंड. मिनिटला काय लिहिणार? 60 सेकंड. आता बाळांनो समजून घ्या, डिनॉमिनेटर मध्ये 12, 6 आणि 6 आहे. सो हे मल्टिप्लाय करून एक मोठा नंबर बनवू नका. डोंट डू दॅट. ओके, डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करून कधीही मोठा नंबर आणायचा नाही, अदरवाइज डिव्हिजन पॉसिबल होत नाही. मग काय करायचं? तर अगदी सिंपल आहे. डिवाइड बाय 6 करता येते, डिवाइड बाय 6 करता येते, डिवाइड बाय 12 पण करता येते. 1/6 पहिल्यांदा करूयात. ओके, 1/6 करा. भाग गेला नाही, 0.6
6 into 1 6, 4 remains 40, 6 into 6 36, 6 into 6 36, 6 into 6 36. So 1/6 चा आन्सर आलं this. डिवाइड बाय काय काय शिल्लक राहिलं 12, 10 and 60. 12, 10 and 60 लिहून घ्या माझ्या बरोबर. ओके, आता 10 नंतर डिवाइड करता येते. डिवाइड बाय 10 इज क्वाइट पॉसिबल, सो नो इश्यूज अबाउट दॅट. नाउ अगेन डिवाइड बाय 6 करूया. 0/6 0, डॉट आला डॉट. 1/6 cannot be divided 0. 16/6 16 into 2 12 remains 4 46. 6 into 7 42 remains 2 26. 6 into 4 24 remains 2. 6 into 3 18, 6 into 3 18, 6 into 3 18 divided by या 6 ने पण डिवाइड झालं 12 into 12 into 10, 12 into 10 into 10. आता डिवाइड बाय 12 करायचं. डिवाइड बाय 12 करायचं. मुद्दाम 1/12 ऍज इट इज ठेवतो. डिवाइड बाय 10, डिवाइड बाय 10 0.0 ऑलरेडी आहे. 2 zeros additional because of divide by 10, divide by 10. So overall 000, 2 7 4 6 6 6. Okay, divide by 12. Well, fine. What is this? 1/12. 1/12 as it is. 1/12 as it is आहे. 1/hour चा रेसिप्रोकल आहे बघा. हा काय आहे? 1/hour चा रेसिप्रोकल आहे. 1/hour चा रेसिप्रोकल आहे. 1/hour. 60 मिनिट म्हणजे 1/hourच ना. 60 मिनिटचा रेसिप्रोकल काय? 1/hour चा रेसिप्रोकल. सो मिनिट हँडचं आन्सर पण मी काढलं. मिनिट हँडच्या फ्रिक्वेन्सीचं आन्सर पण मी काढलं. मिनिट हँडच्या फ्रिक्वेन्सीचं आन्सर आलं असतं 1/hour और 1/60 मिनिट. 1/hour चं आन्सर या ब्रॅकेट मध्ये आहे. अपॉन 12 करून फ्रिक्वेन्सी ऑफ आवर हँड पण काढता येईल. दिस इज गोइंग टू बी द फ्रिक्वेन्सी ऑफ मिनिट हँड. ओके, ही असेल फ्रिक्वेन्सी ऑफ मिनिट हँड. टेल मी जस्ट नो. दिस इज गोइंग टू बी द फ्रिक्वेन्सी ऑफ मिनिट हँड. 1/hour. This is going to be the frequency of minute hand. Tell me yes no everyone. बोला, समजले का ते बघा. ही असेल फ्रिक्वेन्सी ऑफ मिनिट हँड. ऍग्री डिसॅग्री? ही मिनिट हँडची फ्रिक्वेन्सी झाली, त्याला अपॉन 12 करायचं. कळतंय का? गुड, व्हेरी गुड. ऍग्री, गुड. हे 1/hour म्हणजे मिनिट हँडच्या टाइम पिरियडचा रेसिप्रोकल. मिनिट हँडचा टाइम पिरियड असतो आवर. सो 1/hour किंवा 1/60 मिनिट, त्याचं आन्सर हे आलंय. ओके, आता त्याला आपण 12 करू, मग आवर हँडची फ्रिक्वेन्सी कळेल. ओके, अपॉन 12 करायचं. 0 ला भाग गेला नाही 0, डॉट आला की डॉट. 0 ला भाग गेला नाही 12 न. 0 कॅनॉट बी डिवाइड बाय 12, सो 0. 0 कॅनॉट बी डिवाइड बाय 12, सो 0. 0 कॅनॉट बी डिवाइड बाय 12, 0. 2 cannot be divided by 12, 0. 27. 27 upon 12. 12 into 2, 24. Remains 3, 34. 12 into 2, 24. Remains 10, 106. 106 upon 12. 106 upon 12. 12 into 8, 96. 12 into 8, 96. Remains 10. 12 into 8, 96, 12 into 8, 96, and so on. This is going to be the answer. So 1, 2, 3, 4, 5. Point moving right. 1, 2, 3, 4, 5. Point moving left +1. Point moving right -1. Left ला गेला की point moving left +1. Right ला गेला की -1. 5 times right ला गेला 1, 2, 3, 4, 5. 5 times right ला गेला की -5. Point moving left +1. Right -1. 5 times right ला गेला की -5. So that will become 2.2888 into 10 raised to -5. That is the frequency of our hand. That is the frequency of our hand. कितीही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन असलं तरी बाळांनो करता येतं. इट्स नॉट लाईक दिस कॅल्क्युलेशन कॅनॉट बी डन. हा, असे काही कॅल्क्युलेशन्स असतात की जिथं बाबा इतके नंबर ऍब्सर्ड असतात की डिव्हिजन वगैरे इम्पॉसिबल आहे. अदरवाइज मोस्टली ते पॉसिबल आहे. ओके, चलो झालंय लिहून इथपर्यंत. गुड.
आलं लक्षात? चला आता बघा काही क्वेश्चन्स आपण बाळांनो सॉल्व्ह करूयात. जर कोणी मागं पडलं तर मला सांगा, मागच्या स्लाइडला जाऊ आपण. ओके, लास्ट स्लाइड म्हणून असा मेसेज करा. आय विल मूव टू द प्रिव्हियस स्लाइड. बरं, आता काही क्वेश्चन्स पटपट सॉल्व्ह करायचे. सोपे असतील भरभर करू, ट्रिकी असतील वी विल टेक अ टाइम ऑन दॅट. ओके, इफ द पार्टिकल कम्प्लीट्स 1.5 रिव्होल्यूशन, एक कंप्लीट रिव्होल्यूशन आणि हाफ रिव्होल्यूशन. If the particle completes 1.5 revolution along the circumference of the circle, then its angular displacement is angular displacement किती होईल बाळांनो? किती अँगल कव्हर करेल पार्टिकल? 1.5 revolution. Fast. Option 1, 2, 3, 4. 1.5 revolution. What is the angular displacement? 0, pi, 2 pi, 3 pi. पटकन आन्सर यायला पाहिजे. Not a big deal for you. You know what is the angular displacement? That is the angle covered. Angular displacement म्हणजे angle covered. Option 1, 2, 3, 4. बघा, दोन पॉसिबल ऑप्शन्स मला दिसत आहेत. काही लोक पाय म्हणतायत आणि काही लोक 3 पाय म्हणतायत. एक्झॅक्टली हेच कन्फ्युजन बाळांनो एक्सपेक्टेड होतं आणि ते कन्फ्युजन आता तुमच्याकडनं क्रिएट तर झालेलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की हे नक्की कसं ठरवायचं. बघा, इथे गेला, 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 इथे गेला. सांगा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? 2 पाय झाली. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट करताना तुम्ही काय केलं असणार आहे, तुम्ही ते नेहमीच्या डिस्प्लेसमेंटचं लॉजिक वापरलं, इनिशियल टू फायनल, आणि तुम्ही फक्त हा अँगल मेजर केला आणि पाय असं आन्सर दिलं. चालत नाही. हा कम्प्लीट अँगल 2 पाय, एक रोटेशन झालं ते 2 पाय आणि प्लस हे पाय. बघा, एवढंच कन्फ्युजन आहे. सर, इनिशियल आणि फायनल पोझिशन यांच्यामधला अँगल बघितला, तुम्ही नेहमीच्या डिस्प्लेसमेंटचं लॉजिक वापरलं, लिनियर डिस्प्लेसमेंटचं लॉजिक वापरलं, त्यामुळे आन्सर तुम्ही दिलं बाळांनो पाय. ओके, त्यामुळे हे आन्सर नील चुकतंय. आन्सर करेक्ट काय असलं पाहिजे? हे कम्प्लीट 2 पाय तर असलंच पाहिजे, प्लस हे पाय. आलं का लक्षात? सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिहिताना टोटल अँगल बाळांनो मेजर करा. आलं का लक्षात? जेव्हा जेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा शब्द वापरतील, इट कॅन बी मोर दॅन 2 पाय. ती 2 पाय पेक्षा मोठी असू शकते, लक्षात घ्या. सो हा शब्द वापरला अँग्युलर डिस्प्लेसमेंट तर चेक करा किती सर्कल्स कंप्लीट झालेले आहेत, त्या हिशोबाने आन्सर द्यायचं. सो 3 पाय इज गोइंग टू बी द करेक्ट आन्सर. 1 पाय, 2 पाय आणि 3 पाय. ओके, पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वेलॉसिटी अँड दी ऍक्सेलरेशन लिहून घ्यायची काही गरज नाही आहे हे बाळांनो, किंवा फक्त सर्कल काढा आणि असं दाखवा आणि इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट सिंपल गोष्टी काय लिहून घेत बसायचं कारण नाही. डिफिकल्ट गोष्टी फक्त लिहा. किती येते उत्तर? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू 3 पाय. पुढे इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आता युसीएम तर शिकून झाले तुम्हाला, त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन दिसतात बघा. इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द वेलॉसिटी अँड द एक्सेलरेशन वेक्टर्स आर. वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन हे कसे असतात? परपेंडिक्युलर टू इच अदर, इन द सेम डायरेक्शन, इन द अपोजिट डायरेक्शन, इन आर्बिटरी डायरेक्शन. आर्बिटरी मीन्स एनी डायरेक्शन. दोन पटकन 1, 2, 3, 4 पटपट आन्सर येऊ दे. काल आपण किंवा परवा आपण ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितलं होतं. ऍक्सेलरेशन इन युसीएम. एव्हरीवन स्टार्ट आन्सरिंग. कुठले ऍक्सेलरेशनचे टाइप्स असतात? इन सर्क्युलर मोशन देयर आर 2 टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. एक असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, दुसरं असतं रॅडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. एक रॅडियल, दुसरं सेंट्रीपेटल. आणि या दोघांचा रिझल्टंट ऍक्सेलरेशन म्हणजे काय? सॉरी, एक रॅडियल म्हणजे सेंट्रीपेटल आणि दुसरं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ओके, युसीएम मध्ये मला सांगा, इन युसीएम टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती असतं? इन युसीएम टँजेन्शियल ऍक्सेलरेशन किती असतं? ज्याचं काम आहे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड बदलणं. करेक्ट सफा, सिद्धी? करेक्ट. ऑल ऑफ यू आर गिविंग दी करेक्ट आन्सर. करेक्ट देवी, करेक्ट नील. सो टँजेन्शियल ऍक्सेलरेशन तर बाळांनो 0 आहे. बरोबर. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे सर, स्प्लिट
स्पीड बदलायचं काम याला दिलं होतं, पण स्पीड कॉन्स्टंट आहे सर. सो सर टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 आहे. म्हणजे बाळांनो टोटल ऍक्सलरेशन युसीएम मध्ये जे काय असतं ते फक्त हे एकटंच असतं, रेडियल ऍक्सलरेशन. मग टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 असल्यामुळे टोटल ऍक्सलरेशन माहिती आहे आपल्याला, या रेडियल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनचा रिझल्टंट √AT² प्लस AR². मग सर हे जे काय टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे ते तर 0 आहे. सो 0² प्लस AR², आन्सर आलं AR. सो सर टोटल ऍक्सलरेशन इन युसीएम जे काय असतं, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, वेलॉसिटी अँड दी ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन जेव्हा म्हणतात तेव्हा टोटल ऍक्सलरेशनचा विचार करायचा. हे जे काय टोटल ऍक्सलरेशन आहे ते रेडियल ऍक्सलरेशन एवढंच आहे, हे 0 आहे. हे रेडियल ऍक्सलरेशन म्हणजेच तुमचं टोटल ऍक्सलरेशन आहे. आता हे रेडियल ऍक्सलरेशन आणि टँजेन्शियल वेलॉसिटी किंवा टोटल ऍक्सलरेशन ए आणि टँजेन्शियल वेलॉसिटी व्ही हे तर दिसतात सरळ सरळ आम्हाला की एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत, सेम डायरेक्शन मध्ये तर नाहीये. वेलॉसिटी आणि टोटल ऍक्सलरेशन, वेलॉसिटी आणि टोटल ऍक्सलरेशन हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. का रेडियल ऍक्सलरेशनला टोटल ऍक्सलरेशन एवढं घेतलं, कारण टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 आहे. त्यामुळे टोटल ऍक्सलरेशन जे काय आलं ते फक्त आणि फक्त रेडियल ऍक्सलरेशन आलं किंवा सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन आलं. ओके, सो त्यामुळे करेक्ट आन्सर काय असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सलरेशन आणि वेलॉसिटी हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इन युसीएम acceleration and velocity are perpendicular to each other, right? This is the solution. Done. जायचं पुढे, डायग्राम काढून घ्या आणि फक्त एवढंच लिहा. इन UCM total acceleration is perpendicular to velocity. Total acceleration is perpendicular to velocity. त्याचं रिझन दिले आपण, बिकॉज टोटल ऍक्सलरेशन म्हणजेच रेडियल ऍक्सलरेशन. पटपट पटपट करूया. झालं. डन. गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन लिहित बसू नका बाळांनो. ओके, टीपीटी मिळेल तुम्हाला, डोंट वरी. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड, एवढ्याच गोष्टी फक्त लिहित चला. हा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल मुव्हिंग ऑन द सर्क्युलर पाथ वेअर इट मेक्स 60 डिग्री ऍट द सेंटर इज. काय विचारलंय, डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं तर नाही म्हटलं, मग लिनियर डिस्प्लेसमेंट विचारले. सो डिस्प्लेसमेंट विचारले आणि अँगल कवर्ड किती आहे, 60 डिग्री. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँगल कवर्ड इक्वल टू 60 डिग्री. कसं काढायचं, पटपट पटपट करूयात चला. स्पीड जास्त झाला सांगा, स्पीड स्लो झाला तरी सांगा. ओके, इनिशियली पार्टिकल पॉइंट ए ला होता, त्यानंतर पार्टिकल पॉइंट बी ला पोहोचला, अँगल कवर्ड 60 दिलाय बाळांनो त्यांनी. मग सर अँगल कवर्ड जर त्यांनी 60 आम्हाला दिलेला असेल, इफ दे हॅव गिवन अस द अँगल कवर्ड टू बी इक्वल टू 60 आणि सर्कलची रेडियस आपण आर घेऊयात, कारण सगळे ऑप्शन्स आर च्या लँग्वेज मध्येच आहेत. सो हा अँगल आर, हा अँगल आर. तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारले बाळांनो. द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल मुव्हिंग ऑन द सर्क्युलर पाथ व्हेन इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री ऍट द सेंटर. पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, सेंटरला त्यानं 60 एवढा अँगल क्रिएट केला, तर पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काय. आता आन्सर तर तुम्ही मीटर मध्ये दिलं पाहिजे, कारण तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट नाही विचारली, तुम्हाला डिस्प्लेसमेंट विचारली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट नाही विचारली. याचा अर्थ बाळ, या ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स विचारलेलं आहे, डायरेक्ट डिस्टन्स विचारलेलं आहे, स्ट्रेट लाईन डिस्टन्स विचारलेलं आहे. कोण सांगेल मला, पटकन आन्सर द्या. ए टू बी चं डिस्टन्स कसं काढणार. करेक्ट निधीश, व्हेरी गुड. येईल आन्सर तुम्हाला, माझी गरज लागणार नाही या क्वेश्चनला. करेक्ट श्रीराम, सावदा करेक्ट. शायना, शायना यू हॅव टू थिंक अगेन. परत एकदा विचार करा. हा अँगल 60 आहे बाळ. करेक्ट देवी, हा अँगल 60 आहे ना बाळ. हे आर आहे, हे आर आहे, हा अँगल 60 आहे. करेक्ट सफा. हे डिस्टन्स किती, ए टू बी डायरेक्ट डिस्टन्स विचारलंय तुम्हाला, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट, डायरेक्ट डिस्टन्स. आर्क लेंथ काढू नका, मला ए टू बी चं डायरेक्ट डिस्टन्स विचारलंय. जरा विचार करा. बघा, ट्यूबलाइट पेटती आहे का बघा. नील, थिंक अगेन.
परत एकदा विचार कर बरं. मला सांगा बाळांनो, तुम्हाला इथं हे कळायला पाहिजे की हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हे कळायला पाहिजे. कळते का बघा, हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, हा आर आहे, हा आर आहे, दोन साइड्स इक्वल आहेत, एक अँगल 60 आहे, हे दोन्ही अँगल कंपल्सरी इक्वल पाहिजेतच. मला सांगा ना, ह्या दोन साइड्स इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिटचे अँगल्स, या दोन साइड्स इक्वल आहेत, आर आर, फॉरगेट अबाउट दिस 60 ला विसरून जा, चला 60 ला विसरून जा. हा आर आहे, हा आर आहे, ही साइड आर आहे, ही साइड आर आहे, त्यांच्या अपोजिटचे अँगल जर साइड्स इक्वल असतील तर त्या साइडच्या अपोजिटचे अँगल इक्वलच असले पाहिजेत. आता मला सांगा, हे दोन अँगल इक्वल पाहिजेत, त्यात ह्या टोटल तिन्ही अँगलची ऍडिशन 180 पाहिजे, त्यातला एक अँगल 60 आहे, या दोघांची ऍडिशन 120 पाहिजे. एक अँगल 60 आहे तर या दोघांची ऍडिशन 120 पाहिजे, 120 पाहिजे, आणि त्यात हे दोघं इक्वल पाहिजेत, कारण यांच्या अपोजिटच्या साइड्स इक्वल आहेत. ज्या अँगलच्या अपोजिटच्या साइड्स इक्वल असतात ते अँगल्स पण इक्वल असतात. म्हणजे सर 120 ची ऍडिशन यायला पाहिजे आणि इक्वल पाहिजेत, म्हणजे हा 60 आणि हा 60च पाहिजे. कळलं का? सो हे आर आन्सर येणार बाळांनो. समजलं का? लक्षात आलं का? ए टू बी डिस्टन्स इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला तिथं. सो आन्सर आर यायला पाहिजे होतं. नील कळालं? नन ऑफ दीज आन्सर येणार नाही. समजतंय का? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे स्ट्राईक व्हायला पाहिजे होतं तुम्हाला. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे ए टू बी डिस्टन्स विच इज इक्वल टू स्मॉल आर. क्वेश्चन संपला, एवढंच लिहायचं. ओके, आता याच क्वेश्चनला मी थोडस ट्रिकी करणार आहे. नाउ द सेम क्वेश्चन आय एम गोइंग टू मेक इट लिटिल बिट ट्रिकियर. आता कसा ट्रिकी करतो त्याचं सेकंड व्हेरिएशन बघून घ्या. हा तर सुटला कारण की सर हा इक्विलॅटरल ट्रायंगल होता, त्यामुळं आम्ही तर सर काय कॅल्क्युलेशन केलंच नाही. पण समजा इक्विलॅटरल ट्रायंगल नसता तर, म्हणजे बाळांनो डिस्प्लेसमेंट 60 डिग्री नसती, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँगल कवर्ड 60 डिग्री नसता तर काय होते बघूया. बघा आता नीट लक्ष द्या. सर व्हॉट इफ द अँगल कवर्ड इज नॉट 60 डिग्री, एनी जनरल अँगल थीटा दिला. काय दिला? एनी जनरल अँगल थीटा दिला. दे गेव अस एनी जनरल अँगल थीटा. इन दॅट केस व्हॉट विल हॅपन. आता इथं नीट लक्ष द्या बाळांनो, मोठीच्या मोठी डायग्राम काढतो मी so that you understand it. Any general angle इथे घेऊयात. आता एनी जनरल अँगल घेऊयात. एनी जनरल अँगल सर थीटा कव्हर केला असता तर व्हॉट इफ दे गिव्ह एनी जनरल अँगल विच मे नॉट बी इक्वल टू 60, मे बी 45 असेल, मे बी 75, वॉट एव्हर, 75, 80, वॉट एव्हर, मे बी 90. इन दॅट केस व्हॉट इज टू बी डन. सर एवढं तर माहित आहे की हे डिस्टन्स आर आहे, हे डिस्टन्स आर आहे, हा अँगल थीटा आहे, आणि आम्हाला ए टू बी डिस्प्लेसमेंट काढायची. आर्कलेन नको आहे, हा आर्कलेन काढता येते ना, आर्कलेन इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, एस इज इक्वल टू आर थीटा करून आन्सर काढता येते, नॉट अ बिग डील. पण मला आता ए टू बी चं स्ट्रेट लाईन डिस्टन्स पाहिजे आहे. आता मी काय सांगतोय नीट समजून घ्यायचं तुम्ही. पहिल्यांदा बाळांनो इथनं एक परपेंडिक्युलर टाकायचा, इथनं एक परपेंडिक्युलर टाकायचा, टाकला. एक परपेंडिक्युलर टाकल्यानंतर आफ्टर दिस परपेंडिक्युलर दिस अँगल विल बिकम थीटा बाय 2. हा अँगल जो असेल तो किती असेल? थीटा बाय 2 असेल. हा अँगल झाला थीटा बाय 2. हा अँगल सुद्धा झाला बाळांनो थीटा बाय 2. हा अँगल सुद्धा झाला बाळांनो थीटा बाय 2. आता राईट अँगल ट्रायंगल बघा, समजा हा ओ एम आणि ए, ओ एम ए हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सो ट्रायंगल ओ एम ए मध्ये जर मी विचार केला तर डिस्टन्स एम जे काय आहे, डिस्टन्स एम जे काय आहे ते या अँगल थीटा बाय 2 ची अपोजिट साइड आहे. या अँगल थीटा बाय 2 ची ही काय आहे? अपोजिट साइड आहे. आणि अपोजिट इज इक्वल टू हायपोटेनसचा साइन कंपोनंट. सो अँगलच्या अपोजिटची साइड काय असते? हायपोटेनसचा साइन कंपोनंट. सो डिस्टन्स एम येणार आर साइन थीटा बाय 2, आर साइन थीटा बाय 2 येणार, बरोबर. सिमिलरली डिस्टन्स बीएम बघा, सिमिलरली डिस्टन्स बीएम बघा. डिस्टन्स बीएम जर विचार केला, ट्रायंगल ओ एम बी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल ओ एम बी दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल अँड दिस अपोजिट साइड इज इक्वल टू व्हॉट? दी अपोजिट साइड इज इक्वल टू हायपोटेनसचा
हायपोटेनसचा साइन कंपोनेंट, अँगलच्या अपोजिटची साइड, अँगल काय आहे थीटा बाय 2. सो r sin theta by 2, that is also r sin theta by 2. So what will be the final answer? Final answer will be equal to, sir, total distance AB is equal to distance AM plus distance BM. Distance AM plus distance BM. R sin theta by 2 plus R sin theta by 2 म्हणजे 2R sin theta by 2. 2R sin theta by 2. Is that clear? Answer हे येणार. समजलं का बघा? If they do not give the angle theta as 60, in that case काय केलं असतं? इक्विलॅटरल ट्रायंगल तर झाला नसता, पण आन्सर काढता आला असता. We could have found the answer. चेक करा, yes no रिप्लाय करा. हे डिस्टन्स AB कसं काढलं असतं? पटपट सगळे जण समजून घ्या ते. गुड. हा पॉइंट लक्षात ठेवा, ऍडिशनल लक्षात ठेवा हा पॉइंट. लिहून झालं की सांगा, पुढे जाऊ. अजून काही क्वेश्चन्स करायचे? ओके. एखादा पॉइंट नाही समजला, अडचण आली मला सांगा, आपण परत रिपीट करू तो. बरं, पुढे चला. आता बघा, हा मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा म्हणून JEE मेन 2019. काय क्वेश्चन आहे बघा, सुटतोय का आम्हाला चेक करूयात. क्वेश्चन लिहित बसायची गरज नाही. लेट अस राईट व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड. तीच सवय असली पाहिजे. डेटावरनं कळलं पाहिजे की व्हॉट इज गिवन, डेटावरनंच कळलं पाहिजे व्हॉट इज आस्क्ड. इतका स्ट्रॉंग डेटा लिहिता आला पाहिजे. दॅट इज अ स्किल ऍक्च्युअली. ओके, ओव्हर द टाइम ते डेव्हलप होणार आहे, एका दिवसात नाही. बघा, टू पार्टिकल्स A and B आर मुव्हिंग ऑन दी टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय? कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे ज्या दोघांचे सेंटर सेम आहे. सो क्वेश्चन वाचला आणि डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात केली. आय जस्ट रीड द क्वेश्चन अँड स्टार्टेड टू ड्रॉ दी डायग्राम. डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात केली. ओके, पहिलं सर्कल ड्रॉ केलं. क्वेश्चन वाचतच हे सगळं करायचं असतंय, हे समजून घ्या. ओके, बर. टू पार्टिकल्स A and B आर मुव्हिंग ऑन दी टू कॉन्सेंट्रिक सर्कल्स ऑफ रेडाय R1 and R1. पहिल्या सर्कलची रेडियस R1, दुसऱ्या सर्कलची रेडियस R2. सो डेटा कळाला इथं, रेडियस R1 आणि R2. रेडियस ज्या काय आहेत त्या लगेच इथे लिहून घेतो मी. एक रेडियस आहे R1, दुसरी रेडियस आहे R2. पुढे काय म्हणतात बघा, विथ द इक्वल अँग्युलर स्पीड. या दोघांचे अँग्युलर स्पीड इक्वल आहेत. याचा स्पीड ओमेगा, याचा स्पीड पण ओमेगा. ओमेगा 1 ओमेगा 2 म्हणायची गरज नाही. पार्टिकल A इथे लिहितोय, पार्टिकल B इथे लिहितोय. पार्टिकल A साठी रेडियस R1, पार्टिकल B साठी रेडियस R2. पार्टिकल A चा अँग्युलर स्पीड ओमेगा. जर ओमेगा इक्वल असतील तर टाइम पिरियड पण इक्वल असतील ना. फॉर्म्युला काय होता, ओमेगा इज इक्वल टू 2π/T होता ना, आठवतंय का बघा? काल शिकलो होतो, काल किंवा परवा. ओमेगा इज इक्वल टू 2π/T हा फॉर्म्युला होता. जर ओमेगा इक्वल असतील तर टाइम पिरियड पण इक्वल असतील ना. अँग्युलर स्पीड इक्वल असतील तर टाइम पिरियड पण इक्वल असतील, लक्षात घ्या. ओके, दोघांचे टाइम पिरियड इक्वल आले. ओमेगा 1 ओमेगा 2 म्हणायची गरज नाही. मग त्या दोघांचे टाइम पिरियड इक्वल आले. T1 T2 म्हणायची गरज नाही. टाइम पिरियड्स ना आपण T आणि T असंच म्हणूया. टाइम पिरियडला आपण T आणि T असंच म्हणूया. पुढे at t equal to 0 their positions and directions of motion are as shown in the figure. T equal to 0 ला ही पोझिशन आहे आणि डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अप आहे. ही पोझिशन आहे, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी डाऊन आहे. पहिला पार्टिकल इथं आहे, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अप. दुसरा पार्टिकल इथं आहे, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी डाऊन. ओके, ही असेल वेलोसिटी ऑफ A किंवा V1 म्हणूया. वेलोसिटी ऑफ नाही, किंवा त्यांनी VA VB वापरले, ठीक आहे. VA VB वापरलं पाहिजे. ही आहे वेलोसिटी ऑफ A, पोझिशन ही आहे वेलोसिटी ऑफ B आणि पार्टिकलची पोझिशन. वेलोसिटी ऑफ B डाऊनवर्ड आहे, वेलोसिटी ऑफ A अपवर्ड आहे. म्हणजे A अँटी क्लॉकवाईज रिव्हॉल्व होतोय. A इज रोटेटिंग अँटी क्लॉकवाईज, B इज रोटेटिंग क्लॉकवाईज आणि B इज रोटेटिंग क्लॉकवाईज. ओके, पुढे काय म्हटलंय, द रिलेटिव्ह वेलोसिटी VA मायनस VB. द रिलेटिव्ह वेलोसिटी VA मायनस VB. हे लेटर्स बोल्ड आहेत. हे लेटर्स बोल्ड आहेत म्हणजे वेक्टर विचारलाय, किंवा ऑप्शन्स मध्ये बघून पण कळते की आम्हाला त्यांनी वेक्टर विचारलाय. ऑप्शन्स मध्ये बघून पण आम्हाला कळते की त्यांनी आम्हाला वेक्टर विचारलेला आहे. दे हॅव आस्क्ड अस वेक्टर.
रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विचारतायत VA मायनस VB, म्हणजे VA बार मायनस VB बार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क कुठल्या टाइमला ऍट t इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा, ऍट t इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा. ओके, एवढ्या टाइम नंतर आफ्टर धिस मच टाइम व्हॉट इज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B विचारलेली आहे ऍट टाइम t इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा. ओके, आता नीट समजून घ्या बाळांनो, टाइम किती झालाय पाय अपॉन 2 ओमेगा. हा पार्टिकल कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतोय, हा पार्टिकल कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतोय. एक सर्कल कंप्लीट करायला किती टाइम लागतोय, एक सर्कल कंप्लीट करायला कॅपिटल T एवढा टाइम लागतोय, एक सर्कल कंप्लीट करायला कॅपिटल T एवढा टाइम लागतोय. ओके, मग आता आपल्याला आफ्टर टाइम इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा पार्टिकल कुठं असेल बघितलं पाहिजे. पार्टिकल कुठं आहे ते समजल्यानंतर आपण त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं पाहिजे, आणि पार्टिकलची व्हेलॉसिटी व्हेक्टर फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर VA बार मायनस VB बार कॅल्क्युलेट केला पाहिजे. ओके, तो बघा याचं सोल्युशन कसं असेल. पहिल्यांदा मी काय करणार, दिस टाइम इज इक्वल टू हाऊ मच, किंवा एवढ्या टाइम मध्ये किती अँगल कव्हर होतोय ते काढू शकता, किंवा या टाइमची जरा व्हॅल्यू कॅपिटल T च्या लँग्वेज मध्ये काढायचा प्रयत्न करूयात. मला सांगा गिवन टाइम, ओके टाइम इक्वल टू 0 ला तर पार्टिकल इथे आहे, टाइम इक्वल टू 0 ला पार्टिकल कुठे आहेत ते आम्हाला त्यांनी सांगितलंय. एक अँटी क्लॉकवाईज रिव्हॉल्व होतोय, एक क्लॉकवाईज रिव्हॉल्व होतोय. ओके, आता टाइम इक्वल टू पाय अपॉन 2 ओमेगा असं म्हणतात. मी असं म्हणू का बघा, पाय अपॉन 2 ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू काय असते, वी नो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन T. ओमेगा 1 ओमेगा 2 म्हणायची गरज नाही, त्यांनी ओमेगा दोघांचे काय दिलेले आहेत, इक्वल दिलेले आहेत. सो ओमेगाला मी असं लिहिलं इथं 2 पाय अपॉन T, सॉरी माय मिस्टेक, omega is equal to 2 pi upon t. I can write there omega is equal to 2 pi upon t. बघा पहिल्यांदा नीट समजून घ्या. काय केलं, पाय ऍज इट इज लिहिला, 2 ऍज इट इज, ओमेगाला रिप्लेस केलं 2 पाय अपॉन टी. बरोबर, पायला पाय कॅन्सल झाला, पायला पाय कॅन्सल झाला, 2 to 4 झालं, हा टी वरती केला. सो आन्सर आलं T/4. आन्सर काय आलं T/4. ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा बदलत नाहीये, ओमेगा कॉन्स्टंट आहे. एक सर्कल कंप्लीट करायला टाइम किती लागतोय, कॅपिटल T. एक सर्कल कंप्लीट करायला टाइम किती लागतोय, कॅपिटल T. मग T/4 मध्ये किती अँगल कव्हर होणार सांगा मला. टाइम आणि अँगल त्याचं रिलेशन तुम्हाला शिकवलं होतं मी. कॅपिटल T एवढ्या टाइम मध्ये किती अँगल कव्हर होतोय, कॅपिटल T एवढ्या टाइम मध्ये अँगल कव्हर होतोय 2 पाय, एक सर्कल कंप्लीट होतोय. मग T/4 एवढ्या टाइम मध्ये किती अँगल कव्हर होतो, T एवढ्या टाइम मध्ये 360 एवढा अँगल कव्हर होतो T एवढ्या टाइम मध्ये. मग T/4 मध्ये किती अँगल कव्हर होतो, रेडियन मध्ये सांगा. पाय साठी PI असे लिहा, टाईप करता येत नसेल पाय तर PI असे लिहा. करेक्ट नील, श्री करेक्ट, सगळ्यांनी ट्राय करा. करेक्ट सफा, सुभान करेक्ट. बघा कसं लॉजिकल थिंकिंग आहे, किती मिनिमम कॅल्क्युलेशन मध्ये सर आन्सर काढतील तेही बघा. क्वेश्चन जेईला पडलाय म्हणजे भरपूर जास्त कॅल्क्युलेशन लागणार, किंवा ऍडव्हान्सला पडलाय म्हणजे भरपूर जास्त कॅल्क्युलेशन लागणार असं नसतंय. इट्स ऑल अबाउट लॉजिक, नथिंग एल्स. फक्त लॉजिक, नथिंग एल्स. एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 2 वेज असतात, प्रत्येक वेळी नसतील चला पण असू शकतात. एक लेंदीयर असतोय, जी स्टँडर्ड मेथड असते त्याच्याने बी क्वेश्चन लेंदी होतोय, पण जर लॉजिकली विचार केला तर हाच क्वेश्चन बाळांनो फार सिंपल सुद्धा करता येतो. तर एक बार मला सांगा, टी ला करस्पॉन्डिंग 2 पाय, मग टी ला रिप्लेस करून टाका ना 2 पाय ने, टी ला रिप्लेस करून टाका 2 पाय, इथे टाका 2 पाय अपॉन 4. टी एवढा टाइम म्हणजे 2 पाय एवढा अँगल, टी एवढा टाइम म्हणजे 2 पाय एवढा अँगल. एक टी एवढ्या टाइम मध्ये 360 कव्हर होता, T/4 मध्ये किती कव्हर होतील, 90 कव्हर होतील, 90 एवढा अँगल कव्हर होईल. टी एवढ्या टाइम मध्ये 360 अँगल कव्हर होतोय, मग T/4 मध्ये किती होणार, 360 अपॉन 4. टी ला रिप्लेस करून टाका ना 360 अपॉन 4 म्हणजे 90 डिग्री म्हणजे π/2. मग अँगल किती कव्हर झाला, दोघांनी कव्हर केलेला अँगल आला π/2 π/2. म्हणजे ए बाळांनो इथं पोहोचला असणार, ए बाळांनो इथं पोहोचला असणार 90 डिग्रीचा अँगल कव्हर करून. मग ही ए ची व्हेलॉसिटी झालेली असणार. ओके, ही ए ची व्हेलॉसिटी झालेली असणार.
याला आपण असा राऊंड करूया. ही आपली ए ची फायनल वेलॉसिटी आहे. ओके, ए इथं पोहोचलाय आपला, तो लेफ्टवर्ड आहे आणि बी पण 90 डिग्रीचा अँगल कव्हर करून बी इथं पोहोचला असेल. बी 90 डिग्रीचा अँगल कव्हर करून इथं पोहोचला असणार. बी 90 डिग्रीचा अँगल कव्हर करून इथं पोहोचला असणार. दिस इज द वेलॉसिटी ऑफ बी. त्याला आपण असा राऊंड करू. ओके, आता वेलॉसिटी ऑफ ए आणि वेलॉसिटी ऑफ बी इन दी वेक्टर फॉर्म लिहिली पाहिजे. आता मला सांगा v इज इक्वल टू आर ओमेगा. मला काय पाहिजे आता, वेलॉसिटी ऑफ ए मायनस वेलॉसिटी ऑफ बी चं उत्तर पाहिजे आहे. वेलॉसिटी ऑफ ए इन दी वेक्टर फॉर्म कसं लिहिणार, वेलॉसिटी ऑफ ए v इज इक्वल टू आर ओमेगा ना, v इज इक्वल टू आर ओमेगा. v1 इज इक्वल टू r1 ओमेगा 1 किंवा va इज इक्वल टू ra इंटू ओमेगा ऑफ ए. v इज इक्वल टू r ओमेगा. va इज इक्वल टू रेडियस ऑफ ए इंटू ओमेगा ऑफ ए. आणि डायरेक्शन काय सांगा त्याची, आय कॅप की मायनस आय कॅप, प्लस ऑर मायनस. v इज इक्वल टू आर ओमेगा वापरलं आपण, कारण आन्सर सगळे आर आणि ओमेगाच्या लँग्वेज मध्ये आहेत. सगळे आन्सर आर आणि ओमेगाच्या लँग्वेज मध्ये आहेत. सो va इज इक्वल टू ra इंटू ओमेगा. डायरेक्शन काय, प्लस आहे की मायनस आहे, लेफ्टवर्ड आहे. हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. va लेफ्टवर्ड आहे, मायनस आहे. ओके, मॅग्निट्यूड झाला हा, डायरेक्शन आली त्याची मायनस आय. va लिहून झाला, va बार लिहून झाला, मायनस vb बार लिहा. vb इज इक्वल टू आर इंटू ओमेगा किंवा आरबी इंटू ओमेगा. सो डायरेक्ट थिटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी करून नाही चालणार का, चालेल की नितीश, तसंही चालेल बा. अँगल कवर्डच काढायचं ना तुला, अँगल कवर्डच काढायचं आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू टाइम. नितीश काय म्हणतोय बघा, सर अँगल जर काढायचा असेल तर असं करता येतंय का, की अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँगल कवर्ड अपॉन टाइम. देअरफॉर सर असं लिहिता आलं असतं का, थिटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. नक्की चाललं असतं, नक्की चाललं असतं, सेम आन्सर मिळालं असतं, नक्कीच चाललं असतं, ऍब्सोल्युटली फाईन. तेच म्हणतो ना, एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मल्टिपल वेज असू शकतात. ओके, बरं. va इज इक्वल टू आर ओमेगा इंटू va इज इक्वल टू आर ए ओमेगा इंटू मायनस आय कॅप. आणि vb इज इक्वल टू, हा मायनस इथं vb किती येणार, आरबी इंटू ओमेगा. आरबी इंटू ओमेगा, पण आरबी इंटू ओमेगा हा तर झाला मॅग्निट्यूड, डायरेक्शन आहे त्याची मायनस आय कॅप. डायरेक्शन काय, मायनस आय कॅप, त्याची डायरेक्शन मायनस आय कॅप. बरोबर. बरं, आता हा मायनस पहिल्यांदा लिहा. रेडियस ऑफ ए, ए साठी रेडियस किती आहे, r1. ए साठी ओमेगा किती आहे, ए साठी ओमेगा किती आहे, ए साठी ओमेगा तर ओमेगाच आहे, काही वेगळा नाही आहे. तर हा मायनस ऑलरेडी आधी लिहिलाय. हा आय कॅप आणि हा आय कॅप आपण राईट साईडला कॉमन काढू, नंतर विचार करू त्याचा. हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस. ओके, आरबी रेडियस फॉर दी बी किती आहे, बी साठी रेडियस ऑफ सर्कल किती आहे, बी साठी रेडियस ऑफ सर्कल आहे r2. सो आरबी लिहिला मी r2. ओमेगा फॉर बी, बी साठी ओमेगा किती आहे, बी साठी अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा किती आहे, तर सेमच आहे. ओके, इंटू आय कॅप, इंटू आय कॅप जे काय होते ते आपण काय करूयात, राईट साईडला कॉमन काढूयात. ओके, आणि हा जो काय ओमेगा आहे हे जर असं बाजूला लिहूयात. तुम्ही एका खाली एक लिहा, तुमच्या नोटबुक मध्ये जागा आहे. आता पुढे काय केलेलं दिसते बाळांनी, ओमेगा लेफ्ट साईडला कॉमन काढलाय, आय कॅप राईट साईडला कॉमन काढलाय. ठीक आहे, की ओमेगा लेफ्ट साईडला कॉमन काढा. हे मायनस r1 आहे आणि हे प्लस r2 आहे, हे प्लस r2 आणि हे मायनस r1. प्लस r2 पहिल्यांदा लिहिला पाहिजे, मायनस r1 नंतर लिहिला पाहिजे, इंटू आय कॅप. ऑप्शन 1 2 3 4 काय आला सांगा, तुम्ही ओळखा आणि सांगा पटकन मला. एबीसीडी 1 2 3 4 जरा बघा, लिहून झालं की सांगा. सुभान म्हणतोय सर मायनस r2 येत आहे. नाही रे बा, मायनस मायनस प्लस होत आहे सुभान. बघ इथं ही मायनस आहे की नाही, डायरेक्शन लेफ्टवर्ड आहे बीबी ची. मॅग्निट्यूड हा झाला, डायरेक्शन मायनस आय कॅप झाली. हा जो मायनस आहे तो इथला आहे, हा जो मायनस आहे ना हा इथला आहे. चेक कर, कळालं का सुभान? गुड, समजलं ना. ऑप्शन नंबर 4 आला, ऑप्शन नंबर डी आला. सगळ्यांचा कळलं, सगळ्यांना करता आलं असतं, एवढंच कॅल्क्युलेशन लागलं असतं एक्झाम मध्ये. सो क्वेश्चन तुमचा हा इथपर्यंत तुमचा क्वेश्चन आहे बघा, इथपर्यंत तुमचा क्वेश्चन आहे. नुसतं एवढं बघून सुद्धा कळालं पाहिजे की व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड. ओके, इतका छान डेटा तुम्हाला एक्सट्रॅक्ट करता आला पाहिजे. फार वेळ लावायचा नाही डेटा एक्सट्रॅक्ट करायला, क्वेश्चन रीड करत करतच डेटा एक्सट्रॅक्ट करायचा. कुठल्याही लेवलचा क्वेश्चन असू दे, करता येतं हे सगळं. आणि हीच करेक्ट मेथड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायची.
नाहीतर मग तुम्ही सगळा क्वेश्चन वाचणार, 2 वेळा वाचणार, मग डेटा काढणार, मग सॉल्व्ह करणार, असं नसतंय. असं नसतंय. क्वेश्चन वाचत वाचत डेटा काढायचा. डेटा काढल्यानंतर लक्षात येते की हा सॉल्व्ह करायचा आहे की करायचा नाहीये. ओके, आपल्या प्रिपरेशन वरनं ते आपल्याला लक्षात येते डेटा एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर की हे सॉल्वेबल आहे की आता नाही, याला सेकंड राऊंड साठी ठेवूयात, हे लक्षात येतंय. ओके, चला पुढे हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. बघा बाळांनो, जर कोणी मागं पडलं असेल, परत एक्सप्लेन करायचं असेल, मला सांगत चला. टू पार्टिकल्स ए अँड बी आर मुव्हिंग इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. मोशन कशी आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. टू पार्टिकल्स ए अँड बी आर मुव्हिंग इन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन द कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ओके सर, कॉन्सेंट्रिक सर्कलचं मिनिंग आम्हाला माहिती आहे सर. सो लगेच डेटा एक्स्ट्रॅक्ट करायला चालू केला. डेटा एक्स्ट्रॅक्ट करायला चालू केला. डेटा डायरेक्टली डायग्राम मध्ये पुट करणार मी, लिहित कशाला बसायचं. डेटा डायरेक्टली डायग्राम मध्ये पुट करा. सो टू पार्टिकल्स आर रिव्हॉल्विंग इन द कॉन्सेंट्रिक सर्कल्स ऑफ रेडा इक्वल टू आर ए अँड आर बी. बरोबर, इकडे इनर सर्कल आणि इकडे आउटर सर्कल. लगेच डेटा एक्स्ट्रॅक्ट करायला सुरुवात केला. पहिल्या सर्कलची रेडियस आर ए, कॉमा दुसऱ्या सर्कलची रेडियस आर बी, आउटर सर्कलची रेडियस आर बी विथ द स्पीड्स व्ही ए अँड व्ही बी. पहिल्या पार्टिकलचा स्पीड व्ही ए, आत फिरणाऱ्या पार्टिकलचा स्पीड व्ही ए कॉन्स्टंट असणार, बाहेर फिरणाऱ्या पार्टिकलचा स्पीड व्ही बी कॉन्स्टंट असणार, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. देअर टाइम पिरियड्स ऑफ रोटेशन आर इज सेम. दोघांचा टाइम पिरियड सेम आहे बाळांनो, दोघांचाही टाइम पिरियड सेम आहे. टी ए इक्वल टू टी बी इक्वल टू टी म्हणूया. मला सांगा, टाइम पिरियड सेम तर ओमेगा सेम की डिफरंट? टाइम पिरियड सेम तर ओमेगा सेम की डिफरंट? एस और डी? टाइम पिरियड सेम तर ओमेगा सेम और डिफरंट? एस और डी? टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे, त्यातला ओमेगा सेम आहे. ओमेगा सेम आहे तर टी पण करेक्ट आहे बाळांनो, सगळ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. टाइम पिरियड सर सेम असेल तर ओमेगा सेम आला. टाइम पिरियड सर सेम असेल तर ओमेगा सेम आला. टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे, त्यातला ओमेगा सेम असेल तर टी पण सेम आला. ओमेगा सेम आला तर टी पण सेम आला. therefore ओमेगा ए इज इक्वल टू ओमेगा बी इज इक्वल टू ओमेगा. लगेच डेटा एक्स्ट्रॅक्ट झाला. पुढे देअर टाइम पिरियड ऑफ रोटेशन इज सेम. Their time period of rotation is same. The ratio of angular speed of A and that of B will be. काय विचारले? ओमेगा ए इज टू ओमेगा बी विचारलाय. जो क्वेश्चन आम्हाला विचारणार होते त्याचा डेटा म्हणून आम्ही दिलाय. आर यू गेटिंग इट? उत्तरच मिळाले की रे. मला वाटलं काहीतरी वेगळं विचारलं असेल. आय थॉट देअर विल बी समथिंग डिफरंट थिंग दे आर आस्किंग. व्हॉट इज आस्क? दे आर आस्किंग द रेशियो ऑफ अँग्युलर स्पीड्स ऑफ ए अँड बी. What is they are asking? Omega A is to omega B is equal to question mark is equal to omega upon omega is equal to 1:1. Is that clear? Option C. Is that clear? Just reply me fast. CW everyone. काय विचारलं बघा की त्यांनी असं विचारतात. सो तुम्ही जर अलर्ट असाल तर कितीही डिफिकल्ट क्वेश्चन तुम्हाला सिंपल वाटू शकतो, कारण त्याच्यामध्ये फक्त त्यांनी फसवायसाठी भरपूर डेटा देऊन ठेवला आहे. क्वेश्चन सिंपलच निघाला की काय झालं PYQI म्हणून? काहीच नाही. प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन थोडासा अवघड असतो. सो जर अलर्ट राहून जर डेटा एक्स्ट्रॅक्ट करायला शिकला आणि सायमल्टेनियसली जो डेटा दिलाय त्याचं ऍडिशनल मिनिंग जर काढून घेतलं, बघा टाइम पिरियड इक्वल आहे, त्याचं ऍडिशनल मिनिंग लगेच काढून घ्यायचं. हे पण लक्षात ठेवा, डेटा एक्स्ट्रॅक्ट करताना गिवन डेटाचं ऍडिशनल मिनिंग पण लगेच काढून घ्यायचं. इनिशियली हे तुम्हाला जमत नाही, पण हळूहळू जसं तुम्ही डेटा एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेसमध्ये मास्टर व्हाल तसं तुम्ही त्या डेटा एक्स्ट्रॅक्ट करतानाच त्या डेटाला करस्पॉन्डिंग ऍडिशनल डेटा सुद्धा तुम्हाला लिहिता आला पाहिजे. टाइम पिरियड इक्वल आहेत म्हणजे ओमेगा इक्वल आहेत, लगेच ऍडिशनल डेटा लिहून घेतला, कारण तो पुढं क्वेश्चन साठी लागत असतो. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ब्रेनला ट्रेन करा. ओके, नेक्स्ट जायचं का पुढं? बघा हेच तुमचं गिवन, ही तुमच्या गिवन साठीची डायग्राम आणि दिस इज व्हॉट इज आस्क्ड अँड दिस इज द सोल्युशन. यातनं कळलं पाहिजे. 2 सर्कल्स आहेत, एका सर्कलची रेडियस आर ए, एका सर्कलची रेडियस आर बी. पहिल्या सर्कलमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचा स्पीड व्ही ए, दुसऱ्यासाठी व्ही बी, दोघांसाठी टाइम पिरियड इक्वल, दोघांचे ओमेगा इक्वल, ओमेगाचा रेशो विचारला होता, आन्सर आलं 1. That's it. This will complete the question. Okay. Next.
जायचं ना पुढे, लिहून झालंय, जस्ट रिप्लाय मी CW. पुढे जाऊयात, नेक्स्ट थेरॉटिकल पॉइंट आहे आता, बघूयात काय आहे. फास्ट एव्हरीवन, CW. चला पुढे चला. ठीक आहे. Okay, please tell me, are the voice and screen clear? All okay again? Yes, fine. चला बाळांनो, पुढे जाऊयात. आता एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. हा पॉइंट आम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. ओके, हा जो काय पॉइंट आहे ना, हा आम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. याचं कारण आहे, हा पॉइंट एक्झाम मध्ये विचारायचं कारण आहे. का सांगतो मी तुम्हाला, तर त्याचं रिझन असं आहे की याचं हेडिंग बघा की काय. त्या हेडिंग मध्ये हे रिझन लपलेलं आहे. द रिझन इज हिडन इनसाइड दिस हेडिंग इटसेल्फ. द हेडिंग इज, नेक्स्ट पॉइंटचं हेडिंग द्या तुम्ही सुद्धा, मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इन UCM. मुलांना काय वाटतं की UCM मध्ये व्हेलॉसिटी चेंज होत नाही, असं कसं असेल? अरे सर्क्युलर मोशन आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन तरी बदलेल की नाही? ऍटलीस्ट डायरेक्शन तरी बदलणार की नाही? म्हणजे डायरेक्शन इथं बदलतीये. अरे व्हेलॉसिटी हा व्हेक्टर आहे, मग मॅग्निट्यूड बदलू दे, नाहीतर डायरेक्शन बदलू दे, नाहीतर दोन्ही बदलू दे. लेट द व्हेलॉसिटीज डायरेक्शन चेंज or the magnitude change or both change. If it changes either velocity's magnitude or velocity's direction or both, we say that velocity got changed. आपण म्हणतो की velocity change झाली. जर magnitude बदलला किंवा डायरेक्शन बदलली किंवा दोन्ही बदलले, तर आपण म्हणायचं velocity change झाली. आता velocity जर चेंज झाली, velocity as a vector म्हणून जर चेंज झाली, तर तो चेंज इन velocity सांगता यायला पाहिजे. मॅग्निट्यूड म्हणून चेंज झाली नसेल, ठीक आहे ना, पण चेंज इन व्हेलॉसिटी हा जो काय व्हेक्टर आहे, V1 बार मायनस V2 बार, हा जो काय व्हेक्टर आहे, हा तर चेंज व्हेलॉसिटी ऍज अ व्हेक्टर म्हणून तर चेंज झालाय. मग त्या चेंज इन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विचारलाय. आम्ही व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड नाही विचारला, आम्ही काय विचारलाय? आम्ही चेंज इन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड विचारलाय. ओके, सो हेडिंग द्या, मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी इन UCM. म्हणजे मॉड ऑफ V1 मायनस V2 बार, V1 बार मायनस V2 बार, मॉड ऑफ V1 बार मायनस V2 बार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मॉड ऑफ V1 बार मायनस V2 बार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा आपला क्वेश्चन आहे. ओके, पण युनिफॉर्म सर्क्युलर, लिहित चला माझ्या बरोबर, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असल्यामुळं वी हॅव मॉड ऑफ V1 बार इक्वल टू मॉड ऑफ V2 बार इज इक्वल टू V. इनिशियली पार्टिकल पॉइंट ए ला होता, फायनली पार्टिकल पॉइंट बी ला आहे. इथपर्यंत लिहा आणि हे लिहिल्यानंतर लगेच ही डायग्राम ड्रॉ करून इथपर्यंत लिहायचं, इथपर्यंत लिहायचं, पुढचं काही लिहायचं नाही. पुढचं जे काही लिहू शकतो ते आपण डायग्राम बघितल्यानंतरच लिहू शकतो. आपल्याला फक्त एवढं माहितीये की ऍट फर्स्ट पोझिशन अँड ऍट सेकंड पोझिशन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी सेम. पहिल्या पोझिशनला मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, दुसऱ्या पोझिशनला मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, हे सगळे सेम असतील. हे सगळे काय असतील? सेम असतील. पहिल्या पोझिशनला मॅग्निट्यूड ऑफ, पहिल्या पोझिशनला व्हेलॉसिटी दाखवा V1, दुसऱ्या पोझिशनला व्हेलॉसिटी दाखवा V2. व्हेलॉसिटी असेल सर्कलला टँजंट, सर्कलची रेडियस दाखवा R, सर्कलची रेडियस दाखवा R, अँगल कव्हर दाखवा थीटा, इनिशियल पोझिशन दाखवा A, फायनल पोझिशन दाखवा B, इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन यांच्यामधला अँगल कव्हर दाखवा थीटा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, द मोशन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. And there you want to find out magnitude of change in velocity. Velocity as a vector change झाली आहे. So V1 बार मायनस V2 बारला आन्सर असणार, त्याचा मॉड पाहिजे आहे, दोन वेक्टरच्या सबट्रॅक्शनचा मॅग्निट्यूड पाहिजे आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी वेक्टर V1 किंवा V1 बार, फायनल व्हेलॉसिटी वेक्टर V2 बार. V1 ची डायरेक्शन बघा, V2 ची डायरेक्शन बघा. आता आपण काय करणार? आता आपण दोन वेक्टरची सबट्रॅक्शनचा मॅग्निट्यूड तसा फॉर्म्युला वापरणार.
काय असतो सांगा? ए बार मायनस बी बारचा फॉर्म्युला, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मायनस बी बार काय असतो? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थिटा. आठवतंय का? आठवतंय का बघा? स्केलर वेक्टर्स मध्ये बघितलं होतं आपण, वेक्टर ऍडिशन, वेक्टर सबट्रॅक्शन. ए बार मायनस बी बार म्हणजे v1 बार मायनस v2 बार काय येणार? अंडर रूट v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर मायनस 2 v1 v2 कॉस थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन v1 बार आणि v2 बार. अरे पण v1 बार आणि v2 बार मधला अँगल दिसणार कसा? दोन वेक्टर्स मधला अँगल केव्हा दिसतो? व्हेन डू वी ऑब्झर्व द अँगल बिटवीन टू वेक्टर्स? ओनली इफ दे आर कोइनिशियल. दोन वेक्टर मधला अँगल जर बघायचा असेल तर हा ए बार वेक्टर आणि हा बी बार वेक्टर असे कोइनिशियल अरेंज केले पाहिजे, स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट अरेंज केले पाहिजे. आता ह्यांना स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट अरेंज करायसाठी काय करायचं? हा व्ही ए बार वेक्टर जो आहे बाळांनो, तो व्ही ए बार वेक्टर हा त्याला पॅरलली मूव्ह करायचा. व्ही ए बार वेक्टर त्याला पॅरलली मूव्ह करायचा आणि आणून इथं ठेवायचा. हा जो काही व्ही ए बार वेक्टर आहे हा पॅरलली उचलून इथं आणून ठेवला, किंवा व्ही वन बार वेक्टर जो आहे तो पॅरलली उचलून इथं आणून ठेवला का? हा झाला v1 बार, हा झाला v2 बार आणि ह्या दोघांमधला अँगल. थोडीशी जॉमेट्री करता येईल मला तुम्हाला. हा अँगल थिटा असेल तर हा अँगल सुद्धा थिटा येईल. थोडीशी जॉमेट्री करावी लागेल. अगदी सिंपल आहे, मी करून दाखवू तुम्हाला ही जॉमेट्री. इथपर्यंत लिहून झाले का सांगा मला? हे इथपर्यंत v1 बार इक्वल टू v2 बार, मॉड ऑफ v1 बार मॉड ऑफ v2 बार इक्वल टू v, आणि ही डायग्राम. हे पुढचं करू आपण, हे पुढचं डिस्कस केल्यानंतर लिहायला वेळ येईल. पण त्याआधी मला सांगा की हा अँगल थिटा आणि हा अँगल थिटा इक्वल येतील की नाही? सिंपल जॉमेट्री आहे. कसं प्रूव्ह करता येते सांगतो मी तुम्हाला. कसं प्रूव्ह करता येते सांगतो मी तुम्हाला. जरा असं लक्ष द्या की हा अँगल थिटा तर हा पण अँगल थिटा. अगदी सिंपल आहे. मी काय करतो, या v1 बारला मागं एक्सटेंड करतो, मागं एक्सटेंड केलं. ओके, हा अँगल थिटा आहे, हा अँगल थिटा आहे, हा 90 आहे, तर हा 90 मायनस थिटा असणार. कळलं? v1 बारला मागे एक्सटेंड केलं, हा थिटा आहे, हा 90 आहे, तर हा 90 मायनस थिटा. आता मला सांगा, हा आणि हा हे तीन अँगल जे काय आहेत, हा तर माहित नाही ना आम्हाला, हा आम्ही प्रूव्ह करणार की हा थिटा येतोय. पण हा 90 मायनस थिटा, हा 90, मग हा किती? त्या तिघांची ऍडिशन 180 यायलाच पाहिजे. याची आणि याची ऍडिशन 180 यायलाच पाहिजे. त्यातला एक तर 90 आहे, एक अँगल 90 आहे, मग रिमेनिंग टू अँगलची ऍडिशन पण 90च पाहिजे. एक अँगल 90 आहे हा मधला, या दोघांची ऍडिशन 90च पाहिजे. त्यातला एक 90 मायनस थिटा आहे, मग रिमेनिंग थिटाच पाहिजे. समजलं का? येस नो पटकन सांगा. समजलं का? येस नो पटकन सांगा. समजले? गुड. एखादा पॉइंट नाही लक्षात आला, प्लीज टेल मी सो दॅट वी कॅन एक्सप्लेन दॅट वन्स अगेन. चला, सो दोन वेक्टर्स आम्हाला मिळाले, v1 बार v2 बार, आणि त्यांच्यामधला अँगल पण कळालाय. दोन वेक्टरच्या सबट्रॅक्शनचा मॅग्निट्यूड. नाव द क्वेश्चन बिकम्स इझी. याच्या पुढे काय आहे? लिहा आता. मॅग्निट्यूड ऑफ सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स, मॉड ऑफ v1 बार मायनस v2 बार इज इक्वल टू अंडर रूट v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर मायनस 2 v1 v2 कॉस थिटा, where theta is the angle between v1 bar and v2 bar. तो लिहा, theta is angle between v1 bar and v2 bar. Theta is angle between v1 bar and v2 bar. Theta is angle between v1 bar and v2 bar. बर, पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर मायनस 2 इंटू v1 v2 कॉस थिटा. पहिल्या वेक्टरचा मॅग्निट्यूड पण किती आहे? 20 आहे. दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड पण किती आहे? 20 आहे. सो v1 स्क्वेअर कॅन बी रिप्लेस बाय v स्क्वेअर, v2 स्क्वेअर कॅन बी रिप्लेस बाय v स्क्वेअर मायनस as it is 2 as it is, v1 replaced by v, v2 replaced by v into v will become v square cos theta as it is. So v square plus v square, v चला आता v square plus v square आलं 2v square, 2v square आणि हा 2v square कॉमन, ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिलं? 2v square कॉमन आलं 1, 2v square कॉमन आलं मायनस cos theta. ओके, 2v square in the bracket 1 minus cos theta, 2v square in the bracket, हा 2v square कॉमन आला in the bracket 1 minus cos theta. आता 1 minus cos theta ची व्हॅल्यू असते 2 sin square theta by 2. इथे हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या, हे दोन एक्स्ट्रा फॉर्म्युले लिहून घ्या. नोट मध्ये जे काय लिहिलेलं आहे
Okay, I have written here it in the note that 1 plus cos theta is equal to 2 cos square theta by 2 and 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. 1 plus cos theta ची व्हॅल्यू असते 2 cos square theta by 2 आणि 1 minus cos theta ची व्हॅल्यू असते 2 sin square theta by 2. हे दोन फॉर्म्युले बाळांनो लक्षात ठेवायचे. यू हॅव टू रिमेंबर दीज टू फॉर्म्युले ऑफ 1 plus cos theta and 1 minus cos theta. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. 1 plus cos theta आणि 1 minus cos theta. cos 2 थीटाच्या फॉर्म्युल्यावरनं हे प्रूव्ह करता येतं. ओके, पण प्रत्येक वेळी प्रूव्ह करत बसत नाही आपण. ओके, तेवढा वेळ असत नाही. 1 plus cos theta म्हटलं की 2 cos square theta by 2 पटकन आन्सर आलं पाहिजे. 1 minus cos theta म्हटलं की 2 sin square theta by 2 असंही पटकन आन्सर आलं पाहिजे. सो आता बाळांनो या 1 minus cos theta ला 2 sin square theta by 2 न रिप्लेस केलं. बघा इथं 1 minus cos theta ला 2 sin square theta by 2 न रिप्लेस करता येते. सो 1 minus cos theta ला रिप्लेस केलं 2 sin square theta by 2. 2 into 2 झालं 4 v square as it is. 2 into 2 झालं 4 v square as it is. sin square theta by 2 as it is. sin square theta by 2 as it is. स्क्वेअर रूट घ्या. 4 चं स्क्वेअर रूट 2, v स्क्वेअर चं स्क्वेअर रूट v, sin च्या स्क्वेअर चं स्क्वेअर रूट sin, sin स्क्वेअर चं स्क्वेअर रूट sin. सो इट इज 2v sin theta by 2. आन्सर इज 2v sin theta by 2. चेक करा CW लिहून झालं की सांगा. सो मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी आन्सर आहे मॉड ऑफ v1 bar minus v2 bar is equal to 2v sin theta by 2 where theta is the angle covered by the particle. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँगल कवर्ड किती आहे बघा. मग चेंज इन व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड लगेच सांगता येतो 2v sin theta by 2. हा फॉर्म्युला पाठ व्हायला पाहिजे. This formula you have to remember 2v sin theta by 2. Next, done. Shall we move ahead? आगे बढ़े. चलो एखादा पॉइंट नाही लक्षात आला मागं पडलात तर सांगा. येस तन्वी लिहिली समजून घ्या. पास झाला तर मला स्लो करा, फार स्लो झाला तर पास पण करा, काय अडचण नाही. लिहून झालं की सांग तन्वी. डन तन्वी. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन बघा. डेटा एक्सट्रॅक्ट करू. व्हॉट इज गिवन, व्हॉट इज आस्क्ड बघूया. द पार्टिकल इज मूव्हिंग इन द सर्कल ऑफ रेडियस r. ओके, द पार्टिकल इज मूव्हिंग इन द सर्कल ऑफ रेडियस r. डेटा पटपट पटपट लिहायचा. काय दिले, रेडियस किती दिली आहे r. पुढं विथ द कॉन्स्टंट स्पीड v. v कॉन्स्टंट आहे म्हणजे UCM. v कॉन्स्टंट आहे म्हणजे UCM. UCM मध्ये v दिलाय आम्हाला. v देऊ शकतात किंवा ओमेगा देऊ शकतात, ठीक आहे ना. व्हॉट इज द चेंज इन वेलॉसिटी इन मूव्हिंग फ्रॉम a टू b given that angle AOB is equal to 40 degree. डायरेक्ट फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन आहे, नॉट अ बिग डील. डायरेक्ट फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन आहे. पार्टिकल A टू B गेलाय, A टू B जाताना अँगल AOB पण दिलेला आहे. ओके, फॉर्म्युला पार्ट आहे की नाही हे फक्त व्हेरीफाय आता होईल. मी मागची स्लाइड दाखवणार नाही, तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये बघू नका.
ए टू बी जाताना अँगल कव्हर झालाय थीटा विच इज इक्वल टू 40. अँगल ए ओ बी दिलाय. अँगल ए ओ बी इज इक्वल टू 40 डिग्री. देन what is the change in velocity in moving from A to B? काय विचारलंय? डेल्टा व्ही चा मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. डेल्टा व्ही बार चा मॅग्निट्यूड. डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. डेल्टा व्ही बार म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी वेक्टर. मॉड म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी. इथे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड व्हीच आहे, इथे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड व्हीच आहे, पण तरीही व्हेलॉसिटी बदलली आहे. रिझन आहे व्हेलॉसिटी बदलण्याचं इथे रिझन काय आहे? मॅग्निट्यूड बदलणं आहे की डायरेक्शन बदलणं आहे? सर युसीएम आहे, मॅग्निट्यूड तर सेमच राहणार, बदलली आहे डायरेक्शन. व्हॉट हॅज चेंज? सर द डायरेक्शन हॅज चेंज. ओके, सो इथं बदलली आहे डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, त्यामुळं व्हेलॉसिटी हा वेक्टर तर चेंज झालाय, पण त्याचा मॅग्निट्यूड. सरळ सरळ फॉर्म्युला. ओके, सोल्युशन कसं असेल? मॉड ऑफ डेल्टा व्ही बार इज इक्वल टू 2v साइन थीटा बाय 2. 2v साइन ऑफ थीटा बाय 2 कसं काढणार? 2v स्पीड तर 20 दिलाय, साइन ऑफ थीटा बाय 2. थीटा किती आहे? 40 डिग्री अपॉन 2. 40 अपॉन 2 आलं 20 डिग्री. ऍज इट इज ठेवायचं. साइन 20 डिग्री काय स्टँडर्ड अँगल नाहीये, पाठ असणं एक्सपेक्टेड नाही. झालं का बघा? साइन 0 0, साइन 30 1/2. म्हणजे 0 आणि 1/2च्या इन बिटवीन काहीतरी आन्सर असेल. साइन 0 0, साइन 30 1/2. 0 आणि 1/2च्या काहीतरी इन बिटवीन आन्सर असू शकेल. मे बी 0.4 किंवा 0.3 आन्सर असणार. क्लियर? Done. Just reply me CW so that we can move ahead to the next question. पटपट सुटतात क्वेश्चन्स. आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल. विदिन अ मिनिट आपला क्वेश्चन डेटा एक्सट्रॅक्ट करून सॉल्व्ह करून संपायला चालू होईल. इव्हन पीवायक्यूज पण त्या स्पीडनं संपतील. माझे अगदीच डिफिकल्ट आहेत त्याला लागतील 4-5 मिनिटं लागतील त्याला सॉल्व्ह करायला. बाकीचे आता भरभर संपायला चालू होतील, कारण एकदा तुम्ही त्या प्रोसेसला ट्रेन झालात तर असंच काही नवीन राहत नाही. ओके, मग भरपूर क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करता येतील. बघा नेक्स्ट क्वेश्चन जिपमर मध्ये विचारलंय. काय विचारलंय बघा? द पार्टिकल इज मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड. काय दिलाय? व्ही दिलाय. किती आहे सर? 10 मीटर पर सेकंड. इन अ सर्कल ऑफ रेडियस इक्वल टू 5 मीटर. रेडियस किती दिली आहे? 5 मीटर. पुढं फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. काय विचारलं? नीट समजून घ्या. आम्ही तुम्हाला चेंज इन व्हेलॉसिटी नाही विचारला, कन्फ्यूज व्हायचं नाही. जे विचारले ते नीट समजून घ्यायचं. आम्ही विचारला मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी विचारली आहे का? नाही. काय विचारले? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे. फाइंड आउट द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. सॉरी, इफ द पार्टिकल इज मूव्ड बाय 60 डिग्री. अँगल किती कव्हर केला पार्टिकल? 60 डिग्री इन 1 सेकंड. टाइम किती लागलाय मोशनला? 1 सेकंड. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी आर गिवन. काय काय दिले बघा आम्हाला. पार्टिकल समजा इनिशियली पॉइंट ए ला आहे, फायनली पार्टिकल पॉइंट बी ला आहे. आम्हाला मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट विचारलाय. काय विचारलाय? मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट विचारलाय. रेडियस आर घेऊयात. रेडियसची व्हॅल्यू दिली आहे 5 मीटर. हा अँगल 60 दिलाय. विचारलाय काय? मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कसं काढायचं सांगा, किंवा आन्सर सांगा. चालेल की सांगा. 1 मिनिट देतो तुम्हाला वेळ. काय करताय बघा. ओरली पण करता येते. निधीशचा आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड. हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. कॉन्सेप्ट कळाली ना प्रत्येक क्वेश्चन सिंपल होतो रे. कॉन्सेप्ट समजून घे, जमेल. श्री, यू हॅव टू थिंक अगेन. परत एकदा विचार करवा. व्हेलॉसिटी विचारली आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी विचारली. युसीएम आहे 10 मीटर पर सेकंड असा पार्टिकलचा स्पीड आहे. कॉन्स्टंट 10 मीटर पर सेकंड पार्टिकल असा अलॉंग दी सर्कल मूव्ह होतो.
In 1 second the particle covers the angle of 60 degree. 60 डिग्री अँगल कव्हर केल्यानंतर पार्टिकलची ऍव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल? कोण सांगेल? एव्हरीवन ट्राय करा, सगळ्यांनी ट्राय करा. ऑप्शन एबीसीडी तुमचं काय 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 येते बघा, आन्सर करा रोज कॅल्क्युलेशन आणि आन्सर सांगा मला. अवघड नाहीये हा क्वेश्चन. इफ यू अंडरस्टँड द लॉजिक यू विल डू इट ओरली. वाटतोय फक्त एक्झामचं नाव शेजारी लिहिलेलं असते त्यामुळे क्वेश्चन अवघड वाटतोय. एव्हरी क्वेश्चन इफ यू अंडरस्टँड द लॉजिक कॅन बी मेड सिम्पल. हा मग तो लेंदी असू शकेल, दॅट इज पॉसिबल. करेक्ट श्री, नाउ यू हॅव गॉट द करेक्ट आन्सर. सगळ्यांनी ट्राय करा एव्हरीवन. श्रेयस आला नाहीये का आज? मानस, श्रेयस आले तर नाहीत? नाही. एव्हरीवन ट्राईड, एव्हरीवन ट्राईड. काय आलं आन्सर? बाळांनो ट्राय करा. हिंट देऊ का तुम्हाला? हिंट दिल्यावर काय आन्सरच असं लगेच कळेल तुम्हाला. यू विल गेट इट ओरली इफ आय गिव्ह द हिंट, बिकॉज दॅट हिंट इज इटसेल्फ इज द आन्सर. डोंट आस्क मी द हिंट. करेक्ट सावदा, यू गॉट द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. अरे बाळांनो, व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन कडे जावा. गो टू द व्हेरी डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी, यू विल गेट द आन्सर. एवढी हिंट दिली आहे मी तुम्हाला आता. एवढी हिंट दिली आहे मी तुम्हाला. गो टू दी डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे? ऍव्हरेज व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन fine. Can you hear the voice now? Can you hear the voice? Yes, fine. So I was saying that. So Lakshya, fine, thank you. Lakshya, I was saying that this is now going to be the equilateral triangle. कारण हा 60 आहे. ह्या दोन्ही साइड्स इक्वल आहेत. आर मग अपोजिट अँगल्स पण इक्वलच असतील. अँगल्स जर साइड्स जर इक्वल असतील तर त्या साइडच्या अपोजिटचे अँगल्स इक्वल पाहिजे. बरं, किती पाहिजे त्यांची ऍडिशन? त्यांची ऍडिशन पाहिजे 120, कारण हा ऑलरेडी 60 आहे. टोटल ऍडिशन 180 असते, त्यातला हा ऑलरेडी 60 आहे. या दोघांची ऍडिशन 120 पाहिजे. 120 च्या हाफ 60, 120 च्या हाफ 60. अपोजिट साइड पण इक्वल टू आर झाली. अपोजिट साइड जर इक्वल टू आर झाली तर डिस्प्लेसमेंट ए टू बी बघा. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट ए टू बी किती आहे? आरच आहे. अपॉन टाइम डिस्प्लेसमेंट ए टू बी काय झाली? आर आर आर. सो दॅट विल बी इक्वल टू आर अपॉन टाइम टेकन. किती आला डिस्टन्स? डिस्प्लेसमेंट किती आहे चेक करा. 5 आहे का? इथं आहे. आर इज इक्वल टू 5. टाइम टेकन किती? 1 सेकंड. सो दॅट विल बी इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. दिस इज द एव्हरेज वेलोसिटी ड्यूरिंग द मोशन ए टू बी.
This is the average velocity during the motion A to B. Check and tell me. आन्सर यायला पाहिजे ऑप्शन 1. ऑप्शन 2 नाही. तो त्या पार्टिकलचा स्पीड आहे. तो त्या पार्टिकलचा स्पीड आहे. एवरेज वेलोसिटी नहीं है. एवरेज वेलोसिटी कैलकुलेट करेगा टोटल डिस्टेंस अपॉन टोटल टाइम. टू फाइंड आउट द एवरेज वेलोसिटी यू हैव टू फाइंड टोटल डिस्टेंस ट्रैवल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. Sorry, not total distance, total displacement. Total displacement upon total time you have to find out. Done. So that's our final answer. 5 meter per second. Check करा. Next. बर, नेक्स्ट टास्क आहे बघा आपलं रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार करणं. ओके, रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार करणं. ओके, सो राइट डाउन द हेडिंग एज रेडियल एक्सेलरेशन. राइट डाउन द हेडिंग एज रेडियल एक्सेलरेशन. इन ब्रैकेट राइट डाउन टास्क इज टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. रेडियल एक्सेलरेशनचं टास्क काय आहे? टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करणं हे रेडियल एक्सेलरेशनचं टास्क आहे. ओके, टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इट इज द टास्क ऑफ रेडियल एक्सेलरेशन. ओके, रेडियल एक्सेलरेशनचं काम आहे डायरेक्शन ऑफ वेलोसिटी चेंज करणं. आणि टँजेन्शियल एक्सेलरेशनचं काम काय? द लास्ट स्लाइड. ओके, येऊन झालं की सांग. डन. ओके, रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार करूयात. ओके, रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तयार करूयात. चला, टास्क ऑफ रेडियल एक्सेलरेशन लिहा. द टास्क ऑफ रेडियल एक्सेलरेशन इज टू चेंज द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. दोन टाइपचे एक्सेलरेशन्स आहेत सर्क्युलर मोशन मध्ये. एक आहे रेडियल आणि एक आहे टँजेन्शियल. ओके, टँजेन्शियल एक्सेलरेशन विषयी आता आपण डिस्कस करत नाही. राइट नाउ वी आर नॉट डिस्कसिंग अबाउट द टँजेन्शियल एक्सेलरेशन. वी आर डिस्कसिंग अबाउट द रेडियल एक्सेलरेशन विच चेंजेस द direction of velocity. Okay, let's say initially the particle is at point A, finally the particle is at point B. Diagram draw करायला सुरुवात करा. Start drawing the diagram. Draw a circle. Show the initial position of the particle as point A. T equal to 0 ला particle point A ला. Okay, after time t the particle is found at point B. After time t particle कुठे गेला? point B ला गेला. After time t particle कुठे गेला? point B ला गेला. Okay, how much angle it has covered? It has covered the angle equal to theta. How much angle it has covered? It has covered the angle equal to theta. Okay, at time t equal to t, at time t equal to 0 particle इथं आहे. At time t equal to t particle इथं आहे. Okay, किती angle cover केला particle न? theta. This is the instantaneous position of the particle. पॉइंट बी म्हणजे त्याची इन्स्टंटेनियस पोझिशन. त्या पोझिशनचा पोझिशन वेक्टर म्हणजे आर बार. इन्स्टंटेनियस पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजेच रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर इज ऑल्सो नोन ॲज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. सो हा झाला पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ॲट टाइम टी. ॲट एनी जनरल टाइम टी व्हॉट इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज गिवन बाय द पोझिशन वेक्टर आर बार. आर बार काय करतो? पार्टिकलची पोझिशन देतो. ओके, बर. आता हा अँगल थीटा आहे. हा अँगल थीटा आहे. हा अँगल 90 आहे. इथने एक परपेंडिक्युलर ड्रॉप करा. लाईन ओबी लाईन ओए वरती पॉइंट बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉप करा. हे डिस्टन्स किती आलं? हायपोटेनसचा कॉस कंपोनंट. अँगलच्या ऍडजेसंट साइड काय असेल? हायपोटेनसचा कॉस कंपोनंट आर कॉस थीटा लिहा. ही अपोजिट साइड किती असेल? ही अपोजिट साइड किती असेल? या हायपोटेनसचा साइन कंपोनंट. सो ह्या अपोजिट साइडची लेंथ दाखवा आर साइन थीटा. ऍडजेसंट साइडची लेंथ दाखवा आर कॉस थीटा. इनिशियल पोझिशन दाखवा ए, फायनल पोझिशन दाखवा बी. इनिशियल टाइम 0, फायनल टाइम टी इक्वल टू टी. ओके, आपल्याला एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल काढायचं. काढूयात. कुठलं एक्सेलरेशन? रेडियल एक्सेलरेशन. जे एक्सेलरेशन वेलोसिटीची डायरेक्शन बदलतो ते वाला एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं. अगदी सिंपल आहे. थॉट समजून घ्या, लॉजिक समजून घ्या. काय इंटरेस्टिंग वे आहे बघा. वेक्टर्स किती युजफुल असतात ते सुद्धा तुम्हाला आज समजेल. यू विल कम टू नो दॅट हाऊ युजफुल दी वेक्टर्स आर.
ओके, नाउ राइट डाउन ऍट टाइम टी या टाइमला the position vector of the particle at time t, the position vector of the particle at time t, the position vector of the particle t या टाइमला पार्टिकलचा पोझिशन वेक्टर काय असेल? नाही, आर बार चे दोन कंपोनेंट आहेत, एक आहे आर कॉस थिटा, दुसरा आहे आर साइन थिटा. सो आर बार ला कसं लिहिता येईल? आर कॉस थिटा इंटू आय कॅप प्लस आर साइन थिटा इंटू जे कॅप. त्याचा एक्स कंपोनेंट आहे आर कॉस थिटा, वाय कंपोनेंट आहे आर साइन थिटा. So R bar can be written as R cos theta into I cap plus R sin theta into J cap. R cos theta into I cap plus R sin theta into J cap. In that way you can write R cos theta into I cap plus R sin theta into J cap. In that way you can write the position vector R bar of the particle. Okay. आता बाळांनो 1 मिनिटासाठी फक्त ऑब्झर्व करा. एका मिनिटात मी तुम्हाला हे सगळं डेरिव्हेशन दाखवणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला परत 1 मिनिट लिहायला वेळ देईल. सगळेजण फक्त ऑब्झर्व करतील, आता कुणीही लिहिणार नाही. पुढचा 1 मिनिट कम्प्लिटली ऑब्झर्व करा. ओके, सो पोझिशन वेक्टर पर्यंत आमचं लिहून झालं. ओके, पोझिशन वेक्टर लिहून झाला. आता पुढे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे फक्त ऑब्झर्व करा, सगळेजण फक्त ऑब्झर्व करा. लिहायला मी तुम्हाला 1 वेळ देईल, त्यानंतर मग आपण थांबू. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे अँगल कवर्ड अपॉन टाइम. So angular velocity omega is equal to angle covered upon time taken. Initial time 0 होता, final time t होता. So what is the time taken? Final time minus initial time, म्हणजे t minus 0. Time taken आला t. Angle covered किती आहे? थीटा. Angle covered आहे थीटा. So theta can be written as omega into t. Angular displacement is equal to angular velocity into time. Angular displacement is equal to angular velocity into time. So theta ला रिप्लेस करता येते ओमेगा t ने. So हा जो काय r bar आहे, तो आर बार कसा लिहिलाय? आर कॉस थिटा इंटू आय कॅप. आर ऍज इट इज, कॉस ऍज इट इज, थिटा रिप्लेस बाय ओमेगा टी, थिटा रिप्लेस बाय ओमेगा टी. आर ऍज इट इज, साइन ऍज इट इज, थिटा रिप्लेस बाय ओमेगा टी. थिटाला ओमेगा टी ने रिप्लेस केलं, जे कॅप ऍज इट इज. ओके, सो हा आर बार झाला इन टर्म्स ऑफ ओमेगा टी. थिटाला आपण रिप्लेस केलं ओमेगा टी ने. ओके, माझ्याकडे पोझिशन वेक्टर आहे आणि मला व्हेलॉसिटी वेक्टर पाहिजे आहे. जर माझ्याकडे पोझिशन वेक्टर असेल तर मी व्हेलॉसिटी वेक्टर कसं काढणार? व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, काही म्हणा. चेंज इन पोझिशन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. सो डी बाय dt ऑफ आर बार. आर बार आहे पोझिशन वेक्टर. आर बार काय आहे? पोझिशन वेक्टर आहे. व्हेलॉसिटी असते रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ आर बार. सो डी बाय dt ऑफ आर बार. आता आर बार ची डेरिव्हेटिव्ह मला पाहिजे आहे. आर बार ची डेरिव्हेटिव्ह हा आहे आर बार आपल्याकडे. या आर बार ची डेरिव्हेटिव्ह काढूया. या आर बार ची डेरिव्हेटिव्ह कशी काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म कॅन बी फाउंड सेपरेटली. पहिल्यांदा या टर्मची डेरिव्हेटिव्ह काढणार, प्लस मग या टर्मची डेरिव्हेटिव्ह काढणार. आर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कॉस ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी. कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी ना. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी चालू आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी चालू आहे. कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. मनातल्या मनात तुम्ही ओमेगा टी ला टी एज्युम केलंय. मनातल्या मनात तुम्ही ओमेगा टी ला टी एज्युम केलंय, म्हणजे कॉस टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. पण ऍक्च्युअली इथं टी नाही आहे, ऍक्च्युअली इथं काय आहे? ओमेगा टी आहे. सो कॉस ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी. आता ज्याला टी मानलंय त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो ओमेगा टी ला तुम्ही टी एज्युम केलंय, डी बाय dt ऑफ ओमेगा टी ने याला परत मल्टिप्लाय. ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? इथं रफ म्हणून लिहितो बघा. डी बाय dt ऑफ ओमेगा टी. ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह काय येणार? ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ओमेगा कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. म्हणजे ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह तर झाली ओमेगा. ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह तर येते ओमेगा. येते का लक्षात? त्यामुळे इथं होणार कसं आहे? आर कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. कॉस ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी. पण ज्याला टी मानले त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय. ओमेगा टी ला टी मानलं होतं, त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय म्हणजे इंटू ओमेगा इंटू आय कॅप ऍज इट इज. हा प्लस ऍज इट इज, हा आर ऍज इट इज. साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. इंटू ओमेगा का करावं लागेल? कारण ऍक्च्युअली इथं साइन टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस टी असते. साइन टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस टी असते.
मनातल्या मनात तुम्ही ओमेगा टी ला टी अज्युम केलंय, मनातल्या मनात तुम्ही ओमेगा टी ला टी अज्युम केलंय, ज्याला टी अज्युम केलंय त्याच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय. सो साइन टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस टी, मग साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. इंटू ओमेगा का करावा लागला, कारण ओमेगा टी ला टी अज्युम केलंय. ओमेगा टीच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय करा आन्सरला. आन्सरला ओमेगा टीच्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लाय केलं. ओमेगा टीची डेरिव्हेटिव्ह आहे ओमेगा, इथपर्यंत लिहून घ्या अँड देन रिप्लाय मी सीडब्ल्यू. सो पोझिशन वरनं व्हेलॉसिटी मिळवा. पहिलं काम एवढं करा, पोझिशन वरनं व्हेलॉसिटी मिळवा, त्याच्यानंतर लगेच व्हेलॉसिटी वरनं ऍक्सलरेशन नेक्स्ट स्टेप. झालं की सांगा. पोझिशनचं डेरिव्हेटिव्ह काढून व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन करून, आणि मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी करून ऍक्सलरेशन काढून नेक्स्ट स्लाइडला. डेरिव्हेटिव्ह काढता येते तुम्हाला. कॉस ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह काढता येईल, मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा. साइन ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह काढता येईल कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. करून दाखवावं लागेल. की ओरली कॉस ओमेगा टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ओमेगा टी, आणि ज्याला टी अज्युम केले त्याचा डी बाय डी टी परत. एक्स्ट्रा पॉइंट झालं की सांगा. डन. झालं. गुड सिद्धी. सगळेजण, एव्हरीवन प्लीज टेल मी. चलो, shall I move ahead? All right. So the task was, sir, initially write the position, then replace theta by omega t, then from the position get the velocity by taking its derivative, rate of change of position, we will get the velocity. Okay, we will rearrange this, we will take minus at the front, this omega at the front, this omega at the front. How omega front ला घेऊ, how omega front ला घेऊ, minus पण front ला घेऊ, and then we'll write the velocity once again. Now just observe one more minute and then I will give you time to write it. Now our velocity became minus r omega sin omega t into I cap plus r omega cos omega t into j cap. Okay, हा जो काय ओमेगा होता तो फ्रंटला घेतला, मायनस पण फ्रंटला घेतला. दिस मायनस अँड ओमेगा वी टूक इट ॲट फ्रंट, दिस मायनस अँड ओमेगा वी टूक इट ॲट, सॉरी, this minus and this omega we took it at front, this omega we took it at front. So that became v bar equal to minus r omega sin omega t into I cap plus r omega into cos omega t into j cap. Okay, velocity as a vector we have. This is UCM, this is uniform circular motion, so magnitude of velocity is constant. So tangential acceleration is 0, only direction is changing. त्यामुळे जे काय ऍक्सलरेशन आहे ते सगळं ऍक्सलरेशन म्हणजे रेडियल ऍक्सलरेशन आहे, लक्षात घ्या. So total rate of change of velocity will give us radial acceleration. Actually rate of change of velocity is the total acceleration. पण आता tangential acceleration 0 आहे, त्यामुळं टोटल ऍक्सलरेशन म्हणजेच रेडियल ऍक्सलरेशन. अदरवाइज dv बार अपॉन dt न काय मिळालं असतं, अदरवाइज dv बार अपॉन dt न टोटल ऍक्सलरेशन मिळालं असतं.
पण आता टोटल ऍक्सेलरेशन म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन आहे. का? कारण आता टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 0 आहे. का? कारण आता UCM आहे. बिकॉज राईट नाव इट इज UCM. ओके, सो देअरफॉर टोटल ऍक्सेलरेशनचा जो काय फॉर्म्युला आहे इज इक्वल टू रेडियल ऍक्सेलरेशन साठी वापरलाय आपण. ओके, now the next task is d by dt of velocity. Very simple task, d by dt of v bar. V bar जो आहे तो as it is लिहून घ्या. Just write down this v bar as it is. Take the derivative. This minus r omega is constant, constant out of the derivative. R omega minus r omega constant आहे, constant derivative च्या बाहेर. Sin omega t ची derivative cos omega t into omega. आता माहिती आहे तुम्हाला into omega का करावा लागेल. Sin t ची derivative cos t, ज्याला t अज्युम केले त्याच्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय. So sin omega t ची डेरिव्हेटिव्ह cos omega t into omega into I cap as it is plus as it is r omega as it is cos omega t ची डेरिव्हेटिव्ह minus sin omega t, cos omega t ची डेरिव्हेटिव्ह minus sin omega t. रिझन cos t ची डेरिव्हेटिव्ह minus sin t. So cos omega t ची डेरिव्हेटिव्ह minus sin omega t, ज्याला t अज्युम केले त्याच्या डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय into omega j cap as it is, j cap as it is. Now हा ओमेगा आणि हा ओमेगा काय होईल? ओमेगाचा स्क्वेअर. दिस ओमेगा and this omega will become omega square. So minus r as it is, omega into omega will become omega square. Cos omega t as it is. This I cap equal to I cap. This minus at the front. एकदा ऑब्झर्व करा, परत लिहायला 1 मिनिट बाळांनो वेळ देतो. हा minus as it is, r as it is, omega into omega will become omega square. Omega into omega will become omega square. Sin omega t into j cap, sin omega t into j cap. Now this minus omega square can be taken common. हा minus omega square आणि हा minus omega square कॉमन घेता येतो. ब्रॅकेटच्या आत काय शिल्लक राहील? r cos omega t into I cap. इकडे ब्रॅकेटच्या आत r sin omega t into j cap. r sin omega t into j cap. कारण minus omega square ऑलरेडी कॉमन गेलाय. सो इथं येणार आता प्लस, कारण मायनस ऑलरेडी कॉमन गेलाय. सो r sin omega t into j cap, r sin omega t into j cap. हा ओमेगा, हा मायनस ऍज इट इज, ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. हा जो काय ब्रॅकेट आहे, काय आहे ब्रॅकेट? r cos omega t into I प्लस r sin omega t into j. हा जो काय ब्रॅकेट आहे, r cos omega t into I प्लस r sin omega t into j. लास्ट स्लाइड वरती आपण चेक केलं, इथे लक्षात येईल तुम्हाला. हा जो काय ब्रॅकेट आला होता, r cos omega t into I प्लस r sin omega t into j, म्हणजे काय आहे? r बार आहे. हा जो काय ब्रॅकेट आला होता, r cos omega t into I प्लस r sin omega t into j, म्हणजे पार्टिकलचा पोझिशन वेक्टर r बार. ह्या सगळ्या ब्रॅकेटला कसं रिप्लेस केलं? r बार ने रिप्लेस केलं. रिप्लेस दिस एंटायर ब्रॅकेट बाय r बार. सो दॅट विल गिव्ह द रेडियल एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू r बार. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू r बार. मॅग्निट्यूड जर पाहिजे असेल तर r इंटू ओमेगा स्क्वेअर. मॅग्निट्यूड जर पाहिजे असेल तर r इंटू ओमेगा स्क्वेअर. डायरेक्शनचा विचार करायचा असेल तर बघा, रेडियल एक्सेलरेशन कसं आलंय? r बार ला अपोजिट आलंय, मायनस ऑफ r बार आहे ना. दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ रेडियल एक्सेलरेशन अँड डायरेक्शन ऑफ r बार अपोजिट टू ईच अदर. बघा की रेडियस वेक्टरला अपोजिट आलंय, रेडियस वेक्टर कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर. त्याला अपोजिट म्हणजे टुवर्ड्स द सेंटर. आलं का लक्षात? रेडियस वेक्टर r बार अवे फ्रॉम द सेंटर, त्याला अपोजिट म्हणजे टुवर्ड्स द सेंटर किंवा सेंट्रीपेटल एक्सेलरेशन. बरोबर ना? कळलं का? रेडियल एक्सेलरेशन हे r बार ला अपोजिट आले का? मायनस ऑफ r बार आहे इथं. सो दिस वेक्टर इज अपोजिट ऑफ दिस वेक्टर. त्या दोघांच्या डायरेक्शनचा सेन्स अपोजिट आहे. सो फॉर्म्युला काय आला? मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू r बार. मॅग्निट्यूड मध्ये लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड मध्ये काय फॉर्म्युला? r ओमेगा स्क्वेअर. रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर. रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला r ओमेगा स्क्वेअर. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय का? चेक करा. 1 मिनिट हे पण डिस्कस करूयात आणि त्यानंतर मग सगळंच लिहून घ्या. ओके, r ओमेगा स्क्वेअर पर्यंत आला आन्सर. अदर फॉर्म्युले काय काय सांगता येतील बघा. अदर फॉर्म्युले आता मला सांगा. v इक्वल टू r ओमेगा तर आम्हाला माहित आहे. v इक्वल टू r ओमेगा तर आम्हाला माहित आहे. एक फॉर्म्युला आहे r ओमेगा स्क्वेअर. एक फॉर्म्युला तर आहे आमच्याकडे r इंटू ओमेगा स्क्वेअर. एक फॉर्म्युला तर आहे r इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि वेक्टर म्हणून आम्हाला माहिती आहे r बारला तो अपोजिट आहे. रेडियल एक्सेलरेशन हे रेडियस वेक्टरला अपोजिट आहे, कारण रेडियस वेक्टर अवे फ्रॉम सेंटर, रेडियल एक्सेलरेशन म्हणजे सेंट्रीपेटल एक्सेलरेशन इज टुवर्ड्स द सेंटर. त्यामुळे हे एकमेकांना अपोजिट आहेत, म्हणून हे मायनस साइन वापरायचं आहे. बरोबर. आता राहिलाय प्रश्न काय? राहिलाय प्रश्न अजून कुठले फॉर्म्युले आहेत? काही नाही. रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे r ओमेगा स्क्वेअर. समजा आम्हाला
हे रिलेशन माहित आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग समजा यातला ओमेगा रिप्लेस करायचा असेल तर ओमेगा रिप्लेस करा, आर रिप्लेस करायचा असेल आर रिप्लेस करा, आणि अजून 2 फॉर्म्युले तयार करा. बाय रिप्लेसिंग ओमेगा गेट 1 मोर फॉर्म्युला, बाय रिप्लेसिंग आर गेट 1 मोर फॉर्म्युला. सो टोटल 3 फॉर्म्युले यू कॅन गेट. सो दिस आर ओमेगा स्क्वेअर, in this r omega square we know the relation between velocity, radius and omega. V is equal to r omega. मग ओमेगा ला कसं रिप्लेस करता येईल, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. हा ओमेगा काय येईल, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ओमेगाला व्ही अपॉन आर ने रिप्लेस करता येते. सो हे रेडियल एक्सेलरेशन ऍज इट इज, हा आर ऍज इट इज. ओमेगाला रिप्लेस केलं, ओमेगाला कसं रिप्लेस केलं, व्ही अपॉन आर. मग ओमेगा स्क्वेअर काय येणार, व्ही अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर काय येणार, व्ही अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर. सो हा आर ऍज इट इज v square upon r square, v square upon r square, 1 upon r, r upon r square will become 1 upon r. बरोबर का, हा v square upon r square, r upon r square काय ना 1 upon r. सो अजून एक फॉर्म्युला तयार झाला, काय तयार झाला, v square upon r. एक होता r ओमेगा स्क्वेअर, एक आला v square upon r. एक होता r ओमेगा स्क्वेअर, एक आला v square upon r. काय केलं आपण, ओमेगाला रिप्लेस केलं, अजून एक फॉर्म्युला तयार केला. अजून एक फॉर्म्युला पाहिजे मग r ला रिप्लेस करा. अजून एक फॉर्म्युला पाहिजे असेल तर r ला रिप्लेस करा. r इज इक्वल टू काय येणार, व्ही अपॉन ओमेगा येणार बघा. r इज इक्वल टू काय येणार, व्ही अपॉन ओमेगा येणार. मग r इज इक्वल टू व्ही अपॉन ओमेगा असते. मग रेडियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला कसा काढणार, रेडियल एक्सेलरेशनचा अजून एक फॉर्म्युला काढता येईल. या r ला रिप्लेस करणार मी कसं, व्ही अपॉन ओमेगानं. r ला रिप्लेस करणार व्ही अपॉन ओमेगानं इंटू ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा काय येणार, ओमेगा. सो व्ही ओमेगा आलं का, व्ही ओमेगा. सो हा झाला थर्ड फॉर्म्युला. हा काय झाला, थर्ड फॉर्म्युला. सो रेडियल एक्सेलरेशनचे टोटल 3 फॉर्म्युले, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. सिक्वेन्स काय मॅटर करत नाही, मी या सिक्वेन्स मध्ये नाही लिहिलं, ठीक आहे. मी हा पहिल्यांदा लिहिलाय, ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. मी पाठ कसं केलंय, रेडियल एक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर अँड व्ही ओमेगा. तुम्ही म्हणा, घरात बसून म्हणा, पण म्हणा व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर, व्ही ओमेगा. Radial acceleration is equal to v square upon r, r omega square and v omega. Radial acceleration is equal to v square upon r, r omega square and v omega. Okay, so these are the 3 formulae. Magnitude मध्ये डायरेक्शन तर माहिती आहे त्याची आपल्याला, डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर. त्याची डायरेक्शन काय आहे, टुवर्ड्स द सेंटर. ओके, अप टू दिस रिप्लाय मी चॅट बॉक्स. क्लियर, क्लियर आहे का सांगा, लिहायला एक मिनिट देतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी काढून ऍक्सेलरेशन मिळवलेलं आहे आणि या ब्रॅकेटला परत आर बार म्हणून रिप्लेस केले. समजले का बघा सगळ्यांनी, बघा. सो अशा टाइपच्या कॉम्प्लेक्स गोष्टी सुद्धा आता म्हणून तुम्हाला समजायला चालू होतील हळूहळू. समजते, डील विथ दी कॉम्प्लेक्स थिंग्स अजून. लिहून घ्या, लिहून घ्या आणि वन्स डन रिप्लाय सी डब्ल्यू लिहायला बरोबर लिहा. within 2 minutes you should be done with the writing. झाले की सांगा, त्यानंतर आपण थांबू लगेच. लिहित आहे का काय काय सांगतो. उद्याचे लेक्चर सुद्धा बाळांनो ऑनलाईनच असतील, याच टायमिंगला असतील. ओके, टेस्टचा सिलेबस मी डिक्लेअर करेन, बाकी टीचर्स पण डिक्लेअर करतील. 13 तारखेला टेस्ट असेल बाळा, ऑन 13th नोव्हेंबर. ऑन 13th नोव्हेंबर प्रत्येक सब्जेक्टची सेपरेट टेस्ट होईल. प्रत्येक सब्जेक्टच्या टेस्टचा टाइम कन्वे केला जाईल. टेस्ट प्रत्येक सब्जेक्टच्या टेस्ट नंतर ब्रेक असेल, परत दुसरा सब्जेक्ट, परत ब्रेक, परत तिसरा सब्जेक्ट. बाकी सगळं इन्फॉर्म करतो, त्याची तुम्ही काळजी करायचीच नाही. ओके, बाकीच्या इन्फॉर्मेशनची काळजी करायची नाही. तुम्ही फक्त टेस्टचा सिलेबस आणि टेस्टचा अभ्यास एवढंच बघायचं, बाकी सगळ्याची काळजी मी करतो. तुम्हाला वेळेत सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. 1 day before you will be given the entire time table. किती वाजता यायचं, किती ब्रेक, कधी ब्रेक असेल, ते सगळं इन्फॉर्म केलं जाईल. सो अदर डिटेल्स डू नॉट वेस्ट युअर टाइम ऑन दोज. नोटीस पण आज तुम्हाला येईल टेस्टची.
बाकी सब्जेक्टचे सिलेबस सुद्धा मल्टिपल चॅप्टर्स असतील टेस्टला. आतापर्यंत जेवढे चॅप्टर झाले त्यातले चॅप्टर्स असतील 3-4 चॅप्टर्स असतील किंवा 5 चॅप्टर्स पण असतील किंवा आतापर्यंत शिकवलेले सगळे चॅप्टर्स पण असतील. प्रत्येक सब्जेक्ट टीचर्स डिफाईन करतील. ओके, ज्या लोकांचं मॉड्यूल कंप्लीट झालेलं आहे त्या लोकांनी सेट 1 मधून रिव्हिजन करा. ज्या लोकांचा सेट 1 झालेला आहे त्या लोकांनी सेट 2 मधनं रिव्हिजन करा. हे सगळं आपलं बोलणं झालेलं आहे. आता आपण थोडस सिरियसली अभ्यासाकडे बघूयात. हळूहळू जरा ट्रिकी गोष्टी, डिफिकल्ट क्वेश्चन्स यांच्या बरोबर पण डील करायला सुरुवात करू. PYQs ना सुद्धा आता आपण समोर घेऊ थोडं थोडं. हळूहळू PYQs पण डील करू आणि तुमच्या लक्षात येईल काय नसते PYQ वगैरे. सिंपलच असते, फक्त त्याला नाव असते खाली PYQ किंवा 2020. पण प्रॉपरली एकदा लॉजिक जर बाळगून तुमचं एस्टॅब्लिश झालं तर काय बघायचं त्या PYQ कडे. क्वेश्चन कडे बघा, डेटा लिहा, घाबरून जाऊ नका तो PYQ आहे म्हणून. सुरतो, नक्कीच सुरतो. येते, हळूहळू जमतंय, सगळं जमतंय. कॉन्फिडंट राहा, एफर्ट्स करत राहा. हळूहळू स्वतःची लेवल पण वाढवा. सेट 1 वरनं सेट 2 पर्यंत जा किंवा मॉड्यूल वरनं पहिल्यांदा सेट 1 पर्यंत जा, सेट वरनं सेट 2 पर्यंत जा. सेट 1 मधले सेट 2 मधले डाऊट्स मला विचारा. येऊ दे तुमचे डाऊट्स. जेव्हा तुमचे डाऊट्स येतात तेव्हा मला आनंद होतो. 1-2 दिवसात त्या डाऊटचे आन्सर तुम्हाला सगळे मिळतात. मी थोडेसे डाऊट्स कलेक्ट करतो जरा पहिल्यांदा सगळ्यांचे आणि मग ऍट अ टाइम आन्सर करतो. तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत आले पाहिजे, त्याच्यातून मला कळतं की तुम्ही अभ्यास करताय. येऊ देत ना सेट 2 चे डाऊट्स. ज्यांचा सेट 1 झालाय त्यांनी सेट 2 करा, पण त्यातले पण डाऊट्स येतील. ज्यांचं मॉड्यूल झाले त्यांनी सेट 1 करा, त्यातले डाऊट्स येतील. सोडवू आपण ते सगळे. ठीक आहे, चालेल, थांबूयात. याचा स्क्रीनशॉट पाठवतो आता मी ग्रुपवरती. हियर वी विल स्टॉप, इट्स 9:50 नाउ. ओके, मला स्क्रीनशॉट पाठवतो. यू कॅन लीव द मीटिंग. चलो, गुड डे टू ऑल ऑफ यू. एन्जॉय युअर डे. स्टडी एंड कंप्लीट दी होमवर्क्स. ओके ओके, ठीक है, फाइन. ओके, बाय बाय. टेक अ ब्रेक. बाय. ओके हर्ष.